हाय डियर स्टुडंट्स, आज आपलं थर्ड लेक्चर आहे डिफरन्सिएशनचा. फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही पाहाल तर आपण चेन रूल केला. सेकंड लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स फंक्शनचा डिफरन्सिएशन केलेला. थर्ड लेक्चरमध्ये म्हणजे आज आपण काय करणार आहे माहिती का, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आणि इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन असे डेरिव्हेटिव्हचे काही टाइप्स आहेत नाही का. तर हे दोन टाइप्स, हे दोन आर्टिकल्स आपण इथे कव्हर करणार आहे. कोणते दोन आर्टिकल पहा, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अ इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन. यस गाईज, पाहूया डिटेलमध्ये की एक्झॅक्टली काय असतं लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन किंवा इम्प्लिसिट फंक्शन. बट त्याआधी त्या लेक्चरचा थोडासा कंटेंट पहा की हा पूर्ण लेक्चरमध्ये आपण बेसिकली कसं जाणार आहे. सो सर्वात पहिले तर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन पाहणार आहे. आपण हे पाहणार आहे की कोणता फॉर्मॅट दिसल्यानंतर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन यूज करायचं असतं. बरोबर. तर कसं आहे माहिती का, इंटिग्रेशन हा मोठा लेसन आहे, खूप सारे आर्टिकल्स आहेत, खूप सारे टाइप्स आहेत. बरोबर. इतके सर्व न्यूमरिकल असतात आणि कोणता न्यूमरिकल कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे हा डिटेक्शन हा पॉईंट थोडासा इम्पॉर्टंट असतो इथं. कारण की प्रोसेस जो आहे ना रे, प्रोसेस काही फार डिफिकल्ट नाही आहे, फक्त फर्स्ट स्टेप थोडंसं डिफिकल्ट असतं. किंवा आयडेंटिफाय जर करू शकाल ना तुम्ही, हा या टाईपनी करायचं नाही का, हे जर का आयडेंटिफाय केलं ना काहीच अवघड नाहीये. बरोबर. सो आयडेंटिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण थोडंसं वर्क करणार आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनमध्ये. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ अ इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन काय असतं एक्झॅक्टली हे पाहूया आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ अ इम्प्लिसिट फंक्शन कसं करायचं असतं ते पाहूया. देन सर्वात इम्पॉर्टंट काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत पहा, जे की एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात ठेवायचे. असे दोन रिझल्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि या दोन रिझल्टच्या बेसिसवरती खूप सारे सम्स आपण इथे करू शकतो. ओके, तर ते न्यूमरिकल पण मी तुम्हाला करून दाखवणार. अँड फायनली DPP नंबर 3 डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम थर्ड असाइनमेंट मी तुम्हाला इथे अटॅच करून देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. डाउनलोड करायची, सॉल्व्ह करायचं. आज आहेत 20 MCQs अलॉंग विथ आन्सर्स. करेक्ट. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही ते सर्व सॉल्व्ह करताय आणि करेक्ट आन्सरचा जो काउंट आहे किंवा करेक्ट अटेम्प्टचा जो काउंट आहे तुमचा तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करतात. येस गाईज, तर पहा रे, आता स्टार्ट करूया आपण. मी डायरेक्टली एक्सरसाइज नंबर 1.3 काढून बसलोय आता इथे नाही का. तर मी क्वेश्चनमध्येच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन की लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन काय असतं. सो आपलं फर्स्ट आर्टिकल आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. पहिला पॉईंट आहे आयडेंटिफिकेशन. यार आयडेंटिफाय कसं करायचं नाही का. तर पहिला तर एक पॉईंट आहे पहा की खूप जर का लाईक कॉम्प्लेक्स गोष्टी दिसायला लागल्या, म्हणजे खूप सारे टर्म्स असतील आणि खूप साऱ्या टर्म्सचा खूप वेगवेगळा पॉवर असेल. पहा 1 2 3 तीन टर्म्स आहेत आणि तिघांचे पण पॉवर आहेत पहा काहीतरी वेगवेगळे नाही का, लाईक थोडंसं कॉम्प्लेक्स दिसायला लागलं. असं असेल तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. परत पहा 1 2 3 तीन टर्म्स आहेत, प्रत्येकांचा पॉवर पण आहे इथे, यांचं पण पॉवर आहे, क्यूब रूट आहे. हे पहा 1 2 तीन टर्म्स आहेत, प्रत्येकांचे पॉवर्स पण आहेत. बरोबर. 1 2 तीन टर्म्स आहेत, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये नसतं बरं हे टर्म्स मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये असतात. हे पण एक पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि तिघांचे पण काहीतरी पॉवर्स आहेतच इथं नाही का. पहा 1 2 3 तीन टर्म्स आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट, एक तर मी पॉईंट सांगितला की खूप सारे टर्म्स असतात आणि त्यांचे खूप सारे वेगवेगळे असे पॉवर्स असतात, थोडंसं कॉम्प्लेक्स दिसायला लागतो सम. तो एक वे आहे. प्लस दुसरा सेकंड वे काय माहिती का, फंक्शन रेस टू फंक्शन. हे पहा x रेस टू tan इनवर्स x, sin x रेस टू x. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर हे पहा x रेस टू x दिसतो का इथे तुम्हाला. सो फंक्शन रेस टू फंक्शन जर का असेल ना तेव्हा पण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनच यूज करायचा असतो. सो दोन वे झाले ओळखण्याचे, आयडेंटिफाय करण्याचे की खूप सारे टर्म्स मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये बट त्यांचे पॉवर्स पण असतात काहीतरी वेगवेगळे नाही का. तो एक पॉईंट झाला. प्लस सेकंड पॉईंट, फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर डोळे बंद करून लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनच असतो. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर फंक्शन रेस टू फंक्शनचा मिनिंग काय माहिती का, x रेस टू 4 हा फंक्शन रेस टू फंक्शन नाही बाबा, याला मी फंक्शन बोलतो ठीक आहे चलो, बट हा जर कॉन्स्टंट x रेस टू x इज अ फंक्शन रेस टू फंक्शन. किंवा sin x रेस टू से फॉर एक्झाम्पल x हा पण फंक्शन रेस टू फंक्शन आहे. म्हणा म्हणजे इथे एक्सच्या फॉर्म मध्ये काहीतरी असलं पाहिजे, प्लस इथे पण एक्सच्या फॉर्म मध्ये काहीतरी असलं पाहिजे, याला बोलतो आपण फंक्शन रेस टू फंक्शन. बरोबर. तर हा असतो लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा पार्ट. आणखीन थोडेसे दाखवतो यार, चलो पहा. म्हणजे आयडेंटिफिकेशन वरतीच थोडंसं जास्त वर्क करूया आपण, कारण की प्रोसेस एकदा समजला ना परत तोच प्रोसेस परत करायचा आपल्याला प्रत्येक सम मध्ये. बरोबर. मग प्रोसेसचं ठीक आहे, एक 2-3 सम केल्यानंतर समजून जाईल तुम्हाला, बट आयडेंटिफिकेशन वरती थोडंसं जास्त वर्क करू आपण. पहा फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन. बरोबर ना. फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन x रेस टू x आहे पहा, फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन रेस टू फंक्शन. समजतं का तुम्हाला की कसं ओळखायचं आपल्याला. मग ठीक आहे, आता ओळखलं ना, आता ओळखल्यानंतर पुढे काय,
बरोबर, आयडेंटिफाय झालं आपल्याला आता नाही का, की असं जर का असेल नाही का तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन यूज करायचं. येस सर, पण पुढे करायचं काय, म्हणजे प्रोसेस काय आहे एक्झॅक्टली. तर पहा रे, हा जो फंक्शन तुम्हाला इथे दिसतोय y इज इक्वल टू काय आहे, 4x मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2x प्लस 3, ओके, देन 5 मायनस ऑफ 2x, ओके, याचा स्क्वेअर आहे पहा, आणि होल रेज टू पॉवर 1 डिवाइड बाय 3. क्यूब रूट आहे ना, तो क्यूब रूट आहे ना, बरोबर. आता दोन्ही साईडला ना लॉग घ्यायला लागतो, दोन्ही साईडला लॉग घ्यायला लागतो. घ्या, दोन्ही साईडला लॉग घ्या. सो हा काय बनणार माहिती का, लॉग ऑफ y इट इज इक्वल टू लॉग ऑफ, तुम्हाला हे समजतं का यार, इथे लॉग टाकलं तर हा 1/3 असं खाली जात असतो. सो 1/3 ला इथे डायरेक्टच लिहून टाकतो ना मी इथे. सो लॉग ऑफ 4x मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय 2x प्लस 3 ब्रॅकेट 5 मायनस ऑफ 2x होल स्क्वेअर. हे असं करतोय पहा मी इथं, हे झेपतंय का, 1/3 इथे होता आणि तो 1/3 ऍक्च्युली इथून इथे गेलेला आहे. यस ऑर नो, बरोबर आहे. आता पुढे पहा, आणखीन कोणते लॉगचे प्रॉपर्टीज वगैरे यूज करून आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय होऊ शकतं का, थोडंसं विचार करा. तो पहा रे, लॉग वाय, एक काम करतो, लॉग ऑफ वाय इट इज इक्वल टू 1/3 तर राहायचं आहे, इथे 1/3 तर राहायचं आहे ना, बरोबर ना. मला वाटतं हे लॉग ए बाय बी आहे, हा लॉग ए बाय बी आहे. आता लॉग ए बाय बी म्हणजे माहिती आपल्याला, लॉग ए, बरोबर ना, लॉग ए मायनस ऑफ लॉग बी, काय लॉग बी, लॉग ऑफ 2x प्लस 3 इंटू 5 मायनस ऑफ 2x चा होल स्क्वेअर. झेपलं काय तुम्हाला, बरोबर ना. आता आणखीन पुढे काय करू शकतो पहा, इथे पहा काय, आता लॉग वाय इट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 तर आहेच, ऑलरेडी आहे आधीपासून. दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ 4x मायनस ऑफ 1, ठीक आहे. हे पहा रे, मायनस साईन, बरोबर. यार हे लॉग ए बी आहे का रे, हे झेपते का तुम्हाला, हे ए आहे आणि हे बी आहे नाही का. लॉग ए बी म्हणजे काय, लॉग ए बी मीन्स लॉग ए प्लस लॉग बी. सो मायनस साईन, ओके, लॉग ए, ओके, प्लस लॉग बी, प्लस असतो बरं, बट हा मायनस ऑफ प्लस इज मायनस. सो लॉग बी काय आहे, बी आहे 5 मायनस ऑफ 2x चा रेज टू पॉवर 2 आहे, बट तो 2 येतो इथे खालती इथे. ओके, सो असा आपला क्वेश्चन बनतोय आता. म्हणजे आता थोडंसं बरं वाटतं नाही का, की थोडंसं सिम्प्लिफाईड आहे, इतकं कॉम्प्लेक्स नाही आहे, इतकं कॉम्प्लेक्स नाही, थोडंसं बऱ्यापैकी सिम्प्लिफाईड आहे. ठीक आहे, तर पहा यार आता काय करायचं, आता इथून करायचं डिफरन्सिएशन. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह पहा, याला एक्स बोला, डमी एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय डी एक्स, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 तर राहायचं. हे सांगा रे, याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x ना, इंटू त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 4x डेरिव्हेटिव्ह, 4 मायनस 1 कॉन्स्टंट असे 0 बनतो, मायनस ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांना 1/x, बरोबर ना, इंटू तो डमी एक्स जो ना 2x प्लस 3 त्याचा डेरिव्हेटिव्ह करा बरं, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 करा इथे मल्टिप्लाय, मायनस ऑफ 2 इंटू हे पहा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/x ना, बरोबर, इंटू तो जो डमी एक्स आहे ना 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह -2, बरोबर ना. सो -2 इथे लिहितोय. सो हा आपला आन्सर असणार आहे. पहा आपल्याला फाइंड करायचं असतं dy बाय dx, बरोबर. सो dy बाय dx ला मी इथे असं लिहू शकतो का, dy बाय dx इज इक्वल टू हा y तिकडे जाणार, y डिवाइड बाय 3 बनणार, ब्रॅकेट 4 बाय 4x मायनस 1 मायनस 2 बाय 2x प्लस 3 मायनस विल बिकम प्लस 2 डिवाइड बाय 5 मायनस ऑफ 2x. हा आपला आन्सर बनणार आहे. फक्त वायच्या जागी काय ठेवायचं माहिती ना, वाय काय होता, हा होता ना, मग त्या वायच्या जागी हे ठेवून टाकायचं परत. हा असतो आपला लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. खूप सोपं आहे. पहा थोडंसं पाहून घ्याल तर तुम्हाला असं समजेल की पहिले तर लॉग घ्यायचा, त्याच्यानंतर लॉगची प्रॉपर्टी यूज करून थोडंसं सिम्प्लिफाय करायचं, त्याच्यानंतर डिफरन्सिएशन केलं की डायरेक्टली dy बाय dx चा आन्सरच येऊन जातो आपल्याला. पण असे आता जर का 4-5 सम्स आपण केले तर एकदम तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे, बरं. जसं की आता मी हा वाला सम करून दाखवतोय. काय आहे पहा सम, y इज इक्वल टू x रेज टू पॉवर 5 देन tan 4x चा होल क्यूब आहे, बरं. तो tan क्यूब 4x म्हणजे tan 4x चा होल क्यूब डिवाइड बाय sin 3x चा स्क्वेअर, sin ऑफ 3x याचा तो होल स्क्वेअर आहे. हे झेपलं तुम्हाला. खूप सारे टर्म्स दिसतात, पॉवर्स पण दिसतात, सो आहे कॉम्प्लिकेटेड थोडंसं, नाही का. सो चला घेऊया आपण लॉग. दोन्ही साईडला लॉग घेऊन टाका, दोन्ही साईडला लॉग घ्या. सो log of y is equal to log of काय बनतं रे हे, x raised to 5 into tan of 4x raised to power 3 फाइन डिवाइड बाय sin of 3x raised to power इथे 2 करायला लागतं आपल्याला. यस और नो. काही प्रॉपर्टी वगैरे काही यूज होतं का? मला असं वाटतं की जर का मी याला a बोललो, समजा रे त्याला जर का आपण a बोललो, नाही का, log of a by b, log of a by b आहे ना तो, मग ठीक आहे. log y इज इक्वल टू log of a by b म्हणजे काय रे, log a
बरोबर, मायनस ऑफ लॉग बी करायला लागतं. लॉग बी काय आहे, साइन 3x होल रेज टू पॉवर 2 असं आहे, बरोबर ना. तर पहा आता पुढे पहा काय. सो लॉग ऑफ y गाईज, लॉग ऑफ y इज इक्वल टू, पण मला हे पण समजतं यार की हा a आहे आणि हा b आहे परत, बरोबर ना. म्हणजे परत हे लॉग ए बी आहे नाही का. मग परत लॉग ए बीचा प्रॉपर्टी, लॉग ऑफ ए बी म्हणजे लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, बरोबर ना रे. मायनस ऑफ हे पहा, हे 2 इथे खालती येतं नाही का, 2 इंटू लॉग ऑफ साइन ऑफ 3x. पहा प्रॉपर्टीज माहिती पाहिजे बरं लॉगच्या वगैरे. मी याची सर्वांची काळजी ना एकदम सुरुवातीलाच घेतली होती लेक्चर नंबर 1 मध्ये. सर्व लॉगच्या प्रॉपर्टी सांगितल्या होत्या, सर्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स 11चा सर्वांच्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या, बरोबर ना. सर्वांचे फॉर्म्युले सांगितले होते. मग तुमचं काम होतं ऍक्च्युली की हे पाठ करणं, बरोबर ना. तर मला वाटतं की लवकरात लवकर करून घ्या बरं, जर का इनकेस केलं नसेल तर. ओके, तर ठीक आहे यार. आणखीन पण इतकं व्यवस्थित सिम्प्लिफाय नाही झालं. एक काम करतो मी, लॉग ऑफ y इज इक्वल टू, हे 5 जातो खालती, सो 5 इंटू लॉग एक्स बनतो, मान्य. 3 पण जातो खालती, म्हणजे 3 इंटू लॉग ऑफ tan 4x बनतो, डन. मायनस ऑफ 2 इंटू लॉग ऑफ साइन 3x बनतो पहा. ओके, काय करायचं आता पुढे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागतं नाही का. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy/dx. समजलं तुम्हाला. लॉग याला x ट्रीट करायचं, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू x थोडी नाही, सो त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx दॅट इज इक्वल टू 5 ॲज इट इज रे. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना 1/x बनतो, यस, प्लस 3 ॲज इट इज. हे पहा रे, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह इज 1/x, यस, इंटू तर डमी x चा डेरिव्हेटिव्ह, डमी x कोण आहे, tan 4x आहे ना, म्हणजे tan 4x चा डेरिव्हेटिव्ह. मग tan 4x चा डेरिव्हेटिव्ह करते वेळी याला x समजायला लागेल. tan x चा डेरिव्हेटिव्ह इज सेक स्क्वेअर x इंटू, थोडी ना हा x आहे म्हणून तर 4x चा डेरिव्हेटिव्ह परत इंटू 4 करायला लागतं, इंटू 4. मायनस ऑफ 2 गाईज, मायनस ऑफ 2. याच्यानंतर लॉग ऑफ साइन 3x आहे पहा. यार तुम्ही याला x समजा, लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह इज 1/x इंटू x थोडी ना आहे, साइन x चा डेरिव्हेटिव्ह इज कॉस x, भाऊ हा x थोडी ना आहे म्हणून 3x चा डेरिव्हेटिव्ह इज 3 करायचं असं मल्टिप्लाय. सो हा आपला आन्सर बनतो. बरं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायला लागेल मागे मॅच करायचं असेल तर. हा जो y आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो, हा असा इथे ब्रॅकेट असतं ना, हे असं नाही का. आणि हा जो y आहे ना, हा y इथे जाऊन मल्टिप्लाय, आणि y च्या जागी जे जो आपला फंक्शन होता तो फंक्शन तिथे लिहायचा. याच्यानंतर आणखीन पण थोडेसे सिम्प्लिफिकेशन होऊ शकतात, जसं की tan 4x ला साइन बाय कॉस लिहा, सेक स्क्वेअरला 1/cos² लिहा, मग cos कॅन्सल होतो. मग त्याच्यानंतर sin 2x चा पण फॉर्म्युला होतो नाही का, म्हणजे साइन कोसेक 8x समथिंग काहीतरी तो बनेल, बट मी तो तुमच्यावरती सोडतो. बरं नक्की याच्या पुढचा एक स्टेप तुम्हाला फक्त करायचा आहे. ओके, सी गाईज, नेक्स्ट आला रे आपला तो फंक्शन रेस टू फंक्शन आला की नाही. फंक्शन रेस टू फंक्शन x रेस टू tan इनवर्स ऑफ x. काय पहा, आपला जो y आहे तर तो आहे y आहे x रेस टू tan इनवर्स ऑफ x, बरोबर की नाही. मग करा बरं डेरिव्हेटिव्ह, सॉरी डेरिव्हेटिव्ह बोलण्यापेक्षा फंक्शन रेस टू फंक्शन हे डिटेक्ट केल्यानंतर लॉग अप्लाय करायला लागतं आपल्याला. सो गाईज, लॉग ऑफ y इट इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू tan इनवर्स ऑफ x. बरं मग तो जो tan इनवर्स ऑफ x आहे ना रे, तो जातो इथे असं खालती नाही का. सो लॉग ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x इंटू लॉग ऑफ x. हे झेपलं तुम्हाला. आता मी म्हणतो की करूया आपण आता डेरिव्हेटिव्ह नाही का. log x चा डेरिव्हेटिव्ह इज 1/x इंटू dy/dx, डन. दॅट इज इक्वल टू, पहा पुढे हे तर u इंटू व्ही येणार आहे, हा u इंटू व्ही आहे ना, u इंटू व्ही आहे की नाही. सो u ॲज इट इज ठेवा नाही का, म्हणजे tan इनवर्स ऑफ x ॲज इट इज, log x चा डेरिव्हेटिव्ह इज 1/x, फाईन, प्लस log x ॲज इट इज tan इनवर्स ऑफ x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना तो असतो 1/1 + x². ओके, आता हा y इकडे जाऊन मल्टिप्लाय होतो, दॅट मीन्स dy/dx गाईज इट इज इक्वल टू y तिकडे जाऊन मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये tan इनवर्स x/x, बरोबर ना, tan इनवर्स ऑफ x/x प्लस 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 log x डिवाइड बाय 1 + x². काय log x डिवाइड बाय 1 + x², हा आपला आन्सर बनतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy/dx. यस गाईज, पण आणखीन थोडेसे आपण करूया प्रॅक्टिस. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे आणखीन 3 सम्स करून दाखवतोय पहा, बरोबर. तर पहा रे, आता मी जितके सम्स करतोय तितके तर तुम्हाला करायचे आहेत, हे तर कंपल्सरीच आहे. बट या व्यतिरिक्त हे सर्व सम्सचे प्रॅक्टिस पण तुम्ही केलं पाहिजे. बरं मग त्यासाठी परत व्हिडिओ दिला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, इच अँड एव्हरी सम तिथे एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला प्रत्येक समचं सोल्युशन तिथे मिळणार आहे. यस, एक प्लेलिस्ट आहे ॲक्च्युली डिफरन्शिएशनचा, त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी न्यूमेरिकल एक्सप्लेन केला गेलेला आहे. ओके, तर तो तुम्ही रेफर करा.
व्यवस्थित सर्व काही सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर आपला जो मेन फोकस आहे ना तो MCQ वरती, बरोबर ना. तर मी तुम्हाला समजून तर सांगतो आता की कसे कसे मेथड्स आहेत नाही का, लॉगॅरिथमिक काय, परत त्याच्यानंतर इम्प्लिसिट काय आहे, बट मेन फोकस आपला हा MCQ वरती असणार आहे, बरोबर, DPP वरती असणार आहे. 20च्या 20 MCQs मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. पहा रे आता पुढे काय तो फंक्शन y इज इक्वल टू log x रेज टू पॉवर x, ओके, मायनस cos x रेज टू पॉवर cot x, असं आहे की नाही. लगेच लॉग नाही घ्यायचा, बरं नीट पहा, लगेच लॉग नाही घ्यायचा. समजा जर तुम्ही लगेच लॉग घेतला, तुम्ही म्हणलं सर फंक्शन रेज टू फंक्शन, सर फंक्शन रेज टू फंक्शन आहे, मग घ्या लगेच लॉग. हे पहा, मग लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ काय रे, log x रेज टू पॉवर x, ओके, मायनस ऑफ cos x रेज टू पॉवर cot x, असा बनेल की नाही. पण असं बनेल, पण हा सिम्प्लिफाय नाही होणार आहे, हे समजून घ्या आधी तुम्ही. कारण की log ऑफ a मायनस बी, यार log a मायनस बी तर माहितीच नाही ना आपल्याला, log a मायनस बी माहित नाही बरं आपल्याला, log a मायनस log b माहिती असतं, log a मायनस log b इज log a बाय b, बरोबर ना. पण log a मायनस बी माहिती नाहीये, हे log a मायनस बी आहे, जे की माहिती नाहीये आपल्याला. माहिती नाही म्हणण्यापेक्षा याची प्रॉपर्टी नाहीये की अशी काही सिम्प्लिफाय होईल नाही का. तर यार हे चुकलंय आपलं थोडंसं नाही का, लगेच लॉग नव्हता घेतला पाहिजे इथे, ऍटलिस्ट या पर्टिक्युलर सम मध्ये तरी, बरोबर. तुम्ही थोडंसं नोटीस कराल ना याच्या आधीचे सम्स, पहा दाखवतो थोडंसं. याच्या आधीचे सम जर का तुम्ही पाहणार आहे मुलांना, तर हे जे काही सर्व टर्म्स आहेत ना, हे सर्वच्या सर्व टर्म्स मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये आहेत, बरोबर ना. आणि तो इथे एक डिफरन्स आहे, पहा या सबटाईप मधले जर का तुम्ही सम्स पाहणार आहे, तर हे जे सम्स आहेत ना हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये नाही आहेत, हे ऍडिशन मध्ये आहेत किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये आहेत. हा मेन डिफरन्स आहे इथं. मग असं असेल तर डायरेक्टली लॉग नाही घ्यायचा. मग डायरेक्टली लॉग घेऊन तुम्हाला दाखवला मी आता, काहीतरी प्रॉब्लेम होत होता नाही का. मग अशा केसमध्ये काय करणार तुम्ही, हे पहा, मी पहिले तर हा क्वेश्चन लिहितोय, y इज इक्वल टू log x रेज टू पॉवर x मायनस ऑफ cos x रेज टू पॉवर cot x. पहिले तर एक काम केल्यावर तो फंक्शन ॲज इट इज मी नोट केला तिथं. आता मी असं लिहितोय पहा की dy बाय dx, बरोबर ना, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x रेज टू पॉवर x मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x आहे ना, cos x रेज टू पॉवर cot x. या साधी गोष्ट ना. y इज इक्वल टू u प्लस v प्लस किंवा मायनस. सो y इज इक्वल टू u मायनस v म्हणजे काय, y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ v चा डेरिव्हेटिव्ह, सिंपल. मग एक काम करा तुम्ही, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, सेपरेट आणि मग इथे लिहा, बरोबर. मग त्याचा पण डेरिव्हेटिव्ह, हे पहा, इव्हन याचा पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहा, याचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहा नाही का. मग मी एक काम करतो, मी एक फंक्शन बोलतो u इज इक्वल टू log x रेज टू पॉवर x. मी एक फंक्शन बोलतोय, तो जो आहे ना log x रेज टू पॉवर x, हा जो आहे ना, याला मी u असं कन्सिडर करतोय. समजून घ्या ना, तो u आहे. एक 2 मिनिटासाठी असं ॲज्युम करा, ते सोडून द्या, त्याचा विषय सोडून द्या. तुम्ही फक्त इतकं लक्ष द्या की याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो का. मला वाटतं की हा फंक्शन रेज टू फंक्शन आहे, मग घ्या ना लॉग. सो लॉग ऑफ u इज इक्वल टू log x रेज टू पॉवर x, बरोबर ना, हा x जातो खालती. सो गाइज log ऑफ u इज इक्वल टू x इंटू log ऑफ log x, बरोबर की नाही. करा log u चा डेरिव्हेटिव्ह करा 1/u इंटू du बाय dx, बरोबर ना रे. log x याला x रेट करायचं, log x रेट 1/x, x आहे का नाहीये, सो म्हणून त्या u चा डेरिव्हेटिव्ह करायला लागतं, du बाय dx लिहा, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा हे u इंटू v दिसतोय मला, u इंटू v, u ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह वरती log x असं रीड करायला लागतं. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, डन, इंटू थोडी ना x होता तो, हा थोडी ना x आहे, सो डमी x आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह करा मल्टिप्लाय, प्लस करा प्लस. आता हा ॲज इट इज म्हणजे log ऑफ log x ॲज इट इज, आणि त्या x चा डेरिव्हेटिव्ह बनतो 1. हे असं बनलंय पहा, हे नाही का. म्हणजे काय होतं माहिती का, du बाय dx इट इज इक्वल टू गाइज u इंटू, हा जो u आहे इथे जाऊन मल्टिप्लाय x तर असे कॅन्सल होतं, 1/log x प्लस log ऑफ log x. हे झेपलाय का तुम्हाला, बरोबर ना. सो u चा डेरिव्हेटिव्ह हा असा आहे, u म्हणजे हा आहे, आणि याचाच तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिजे होता नाही का. मग मी एक काम करू का रे, हा जो डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय तो तिथे लिहू का, याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता ना आपल्याला. काय लिहू रे इथे मी, u इंटू, व्हॉट इज u, log x रेज टू x, पहा काय log x रेज टू x असं लिहितो, ब्रॅकेट काय 1/log x प्लस log ऑफ log x, 1/log x प्लस log ऑफ log x असं लिहितो, खतम करतो, मायनस करतो.
आता याचा पण डेरिव्हेटिव्ह तसंच सेपरेटली फाइंड करून इथे लिहून टाकूया आपण. त्याचं पण डेरिव्हेटिव्ह ना आपण सेपरेटली आता जसं फाइंड केलं ना एक्झॅक्टली तसंच आपण फाइंड करूया आणि तिथे लिहून टाकूया, डायरेक्टली लिहून टाकूया आपण इथे. बरोबर. काय बोलणार रे याला तुम्ही, काहीतरी बोलून टाका. व्ही बोलतो पहा, व्ही इज इक्वल टू कॉस एक्स रेस टू पॉवर कॉट एक्स. झेपतं का? याला मी व्ही कन्सिडर करतो. कॉस एक्स रेस टू पॉवर कॉट एक्सला व्ही बोलूया आपण इथे, नाही का? आणि मग एक काम करा, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू पॉवर कॉट एक्स. मान्य आहे तुम्हाला? हा कॉट एक्स येतो इथे खाली. सो लॉग व्ही इज इक्वल टू कॉट एक्स जातो खाली इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. लॉग ऑफ काय बनतो तो? कॉस एक्स बनतो. यार आता पहा रे पुढे, लॉग व्ही जो आहे, लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स. ठरलं ना आपलं? याला एक्स समजायचं, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स इंटू त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू काय, आता कॉट एक्स ॲज इट इज करा, कॉट एक्स ॲज इट इज. ठीक आहे यार, याचा डेरिव्हेटिव्ह ना, याला तुम्ही समजा एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स बराबर इंटू त्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साइन एक्स. फाईन. प्लस करतो मी इथं लॉग ऑफ कॉस एक्स ॲज इट इज, लॉग ऑफ कॉस एक्स ॲज इट इज ब्रॅकेट कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. काय? मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. दिसतं का पहा? मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स बनणार होतं. बरोबर. तर मग झालं पहा, डीव्ही बाय डीएक्सचा व्हॅल्यू येतो की नाही सांगा बरं. डीव्ही बाय डीएक्सचा व्हॅल्यू मुलांना व्ही तिकडे जाऊन मल्टिप्लाय, सॉरी व्ही इकडे येऊन मल्टिप्लाय, ब्रॅकेट करायचा मोठा. साइन बाय कॉस काय बनतोय? साइन बाय कॉस टॅन बनतो. मायनस आहे बरं. कॉट म्हणजे काय? नंतर एक काम करा ना, कॉट म्हणजे कॉस एक्स बाय साइन एक्स करा. बरोबर. इंटू हे मायनस आहे, मायनसला जरा आधी लिहा. साइन एक्स बाय कॉस एक्स येतो, साइन एक्स बाय कॉस एक्स आहे. मग तुम्हाला हे समजलं असेल, हे कॅन्सल आणि हे कॅन्सल होतं. इथे पण पहा मायनस आहे, मायनस ऑफ काय? कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. झेपतं काय तुम्हाला? हा व्हीचा डेरिव्हेटिव्ह झाला की नाही? बट व्ही म्हणजे तर हा आहे ना, हा आहे ना, हा ना, याचाच तर डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता आपल्याला. मग त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या जागी याला जर का लिहिलं असं तर काम चालून जातं आपलं. हे ॲज इट इज इथे लिहून टाका तुम्ही, लिहून टाका. काय? व्ही, व्हॉट इज व्ही? कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. काय काय? कॉस एक्स रेस टू पॉवर कॉट एक्स ब्रॅकेट ब्रॅकेट काय रे, हे कॅन्सल होऊन -1 बनला होता ना तो. -1 मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ कॉस एक्स. काय काय? कोसेक स्क्वेअर इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. हा आपल्या मुलांना आन्सर बनणार आहे. फक्त इथून दोघांमधून मायनस साइन कॉमन करा आणि हा मायनस आणि तो मायनस मिळून प्लस बनतील. इतका लास्ट स्टेप तुम्ही करू शकता. ओके, ठीक आहे. पहा रे आता नेक्स्ट सम. पुढचा सम पण तसाच यार, याचा डेरिव्हेटिव्ह करा, याचा डेरिव्हेटिव्ह करा आणि त्या दोघांना ऍड करा. करून दाखवतोय मी. पहा, हा जो आहे हा, याला मी यू बोलतोय. यू इज इक्वल टू ई रेस टू पॉवर टॅन एक्स. बरोबर ना? ठीक आहे. हा जो आहे ना, हा दुसरा फंक्शन, त्याला मी व्ही बोलणार आहे. व्ही बरोबर. व्ही इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू पॉवर गाईज टॅन एक्स असं बोलू शकतो ना आपण. आणि फायनल कॅल्क्युलेशन इथे लिहितोय मी इथे, नाही का? म्हणजे पहा रे, जर का वाय, आपला वाय हा काय आहे माहिती का? ई रेस टू टॅन एक्स. ओके, प्लस लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. हा आपला ऍक्च्युली वाय आहे. बरोबर ना? तर आता वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स. इट इज इक्वल टू आपला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई रेस टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस 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 लॉग एक्स रेस टू टॅन एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्स रेस टू टॅन एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह. बरोबर ना? वाय म्हणजे हे दोन फंक्शनचं ऍडिशन आहे. वाय मीन्स यू प्लस व्ही आहे. सो डीवाय बाय डीएक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. मग मला हे समजतं की ई रेस टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असाच येतो यार, काही लॉग वगैरे यूज करण्याची गरज नाही ऍक्च्युली. बरोबर ना? ई रेस टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असाच येणार आहे. यू आणि व्ही काही बोलण्याची गरज नाही असं काही खास. पहा, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू एक्स. फाईन. इंटू सेक स्क्वेअर एक्स. इंटू तो एक्स थोडी नाही, सो म्हणून तो टॅन एक्स आहे. मग त्या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागतं. बरोबर ना? पुढे मी प्लस करतो इथे, हा एक्स रेस टू पॉवर एक्स आहे. काय काय? एक्स रेस टू पॉवर एक्स आहे. हा, मग आता इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन लागणार आपल्याला. मग तो जो आहे ना, हा याचा डेरिव्हेटिव्ह जरा सेपरेटली करूया आपण. त्याला बोलूया यू. यू इज इक्वल टू गाईज लॉग एक्स रेस टू पॉवर टॅन एक्स. लॉग एक्स रेस टू पॉवर काय करतो मी इथे? टॅन एक्स करतो. ओके, करा डिफरन्शिएशन करा. सो डिफरन्शिएशन नाही, पहिले तर लॉग अप्लाय करायला लागेल दोन्ही साईडला. बरोबर ना? फंक्शन रेस टू फंक्शन. सो गाईज लॉग ऑफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू पॉवर टॅन एक्स. हा जो टॅन एक्स आहे ना, तो येतो इथे. दॅट मीन्स लॉग ऑफ यू इज इक्वल टू टॅन एक्स. ओके, इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. इंटू काय रे? लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर ना? पहा, नेक्स्ट स्टेप. लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय यू इंटू डी यू बाय डी एक्स. माहिती आहे आपल्याला
लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू तो x थोडी नाही, सो द डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह ड्यू बाय dx दॅट इज इक्वल टू हा बनतो u इंटू व्ही. पण हा आहे u आणि हा आहे v. सो u ला ॲज इट इज ठेवा रे, tan x ला ॲज इट इज ठेवा. बरं चला, tan x ला तुम्ही ठेवा ॲज इट इज, tan x ला ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. पण हा x नाही आहे परत, नाही का, म्हणून त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्हनी करायचा मल्टिप्लाय. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस करतो, प्लस लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज, काय लॉग ऑफ लॉग एक्स हा ॲज इट इज, आणि तो जो टॅन एक्स आहे ना, तर त्या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा सेक स्क्वेअर एक्सने तिथे आपल्याला मल्टिप्लाय करायला लागणार आहे. तर हा आपला आन्सर आहे. मग काय बनतं रे, डी बाय डी एक्स इट इज इक्वल टू डी बाय डी एक्स इज इक्वल टू यू तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. यू तिकडे जाऊन मल्टिप्लाय काही कॅन्सल होतं का पहा, कॅन्सल तर होत नाही यार. टॅन एक्स डिवाइड बाय एक्स लॉग एक्स बनतो. ओके, प्लस 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 हा बनतो सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स असं बनतोय पहा. हा यूचा डेरिव्हेटिव्ह बरं, यू म्हणजे काय पहा, हाच आहे ना यू, याला सर यू बोललो होतं आपण, बरोबर ना. म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपण काढलाय, मग जे इथे आत्ता काढले ना ते टाका इथे आणि तो आन्सर तुम्ही लिहा तिथे. भले थोडासा मोठा दिसत असेल बट ठीक आहे, बट आन्सर तो आपला तोच आहे. यस, पाहा आता पुढचा. आता पहा लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा टेक्स्ट बुक मधलं तरी ऍटलीस्ट लास्ट सम करतोय मी इथे. ओके, पहा काय हा वाला. यार हे समजतं का तुम्हाला की या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं, tan x रेज टू पॉवर tan स्क्वेअर एक्स बनतो, बरोबर ना. म्हणजे आपला जो फंक्शन आहे y हा tan x रेज टू पॉवर tan स्क्वेअर एक्स आहे, हा आपला फंक्शन आहे. बरोबर, म्हणजे फंक्शन रेज टू फंक्शन तर झालाच आहे आता इथे, नाही का. मग करा दोन्ही साईडला लॉग. फंक्शन रेज टू फंक्शन जर का झाला ना, डोळे बंद करून दोन्ही साईडला लॉग करायचं असतं. हा प्रोसेस लक्षात ठेवा फक्त. लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x रेज टू पॉवर tan स्क्वेअर एक्स. तो tan स्क्वेअर एक्स जातो आणि इथे जातो, खाली जातो, नाही का. सो लॉग ऑफ y गाइज, लॉग ऑफ y इट इज इक्वल टू tan स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ tan x. यार हे असं बनणार आहे पहा. करा आता. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह इज 1/y इंटू dy बाय dx, सेम ॲज दॅट ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू डमी एक्स आहे ना, सो डमी एक्सचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. चेन रूल आहे आपला हा. दॅट इज इक्वल टू tan स्क्वेअर एक्स ॲज इट इज. नोट करतो tan स्क्वेअर एक्स गाइज ॲज इट इज लॉग एक्स, काय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/x इंटू त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेक स्क्वेअर एक्सने मल्टिप्लाय करायला लागतं. प्लस करा लॉग ऑफ tan x ॲज इट इज करा, लॉग ऑफ tan x ॲज इट इज करा. ओके, इंटू करा, इंटू tan स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय यार, tan स्क्वेअर इज लाईक एक्स स्क्वेअर ना, बरोबर ना. tan स्क्वेअर मीन्स tan x चा होल स्क्वेअर ना. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2x इंटू हा तर x नाहीच आहे, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं. म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्सने त्याला आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागणार आहे. येस ऑर नो. सो dy बाय dx काय बनतोय पहा, dy बाय dx इज इक्वल टू तो y तिकडे जाऊन मल्टिप्लाय ब्रॅकेट tan स्क्वेअर tan x स्क्वेअर कॅन्सल, tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स, बरोबर. tan x म्हणजे sin x बाय cos x, सेक स्क्वेअर किंवा असंच लिहून टाकतोय, चलो जाऊ दे. tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स असं बनला तो. प्लस लिहितो, प्लस काय रे सेक स्क्वेअर एक्स किंवा 2 इंटू tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स आहे ना परत, ठीक आहे. चलो 2 इंटू tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ tan x इंटू काय लॉग ऑफ tan x. तर हे असं बनतंय पहा. tan x सेक स्क्वेअर एक्स, tan x सेक स्क्वेअर एक्स हवं तर कॉमन पण करू शकता तुम्ही. y च्या जागी जो फंक्शन आहे हा, तो फंक्शन इथे तुम्ही ठेवू शकता परत एंडला. मग हा आपला dy बाय dx बनून जातो, नाही का. हा आपला dy बाय dx बनून जातो. तर हा होता पहा मुलांना लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. काय शिकलं पहा आपण इथून लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन मधून. डिटेक्शन सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट. फंक्शन रेज टू फंक्शन असेल, डोळे बंद करून लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. त्याच्यानंतर जर का खूप सारे टर्म्स दिसल्या, जसं की आपण सुरुवातीचे सम्स केले होते पहा, खूप सारे टर्म मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये होते, पॉवर्स वगैरे पण होते. सो दोन्ही साईडला लॉग घेऊन टाकायचा. लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा फर्स्ट स्टेपच तो आहे, दोन्ही साईडला लॉग घ्यायचा. मग दोन्ही साईडला लॉग घेतल्यानंतर लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करायच्या, नाही का. जसं की आपण इथे लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करतो, नाही का. दोन्ही साईडला लॉग घेतल्यानंतर मग हा 2 असा, सॉरी हा tan स्क्वेअर असा खालती जातो वगैरे, अशा लॉगच्या बेसिक प्रॉपर्टीज आपण यूज करतो. आणि त्याच्यानंतर थोडंसं बऱ्यापैकी सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपण डिफरन्सिएशन करतो. सिम्पल झालं. इथे इतकं जर का कराल ना तुम्ही, डायरेक्टली आन्सर पर्यंत पोहोचून जाल. तर हा होता लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन गाईज. यस. तर पहा मुलांना, आता आपण एक नेक्स्ट टाइप स्टार्ट करतोय. पहा इम्प्लिसिट फंक्शनचा डिफरन्सिएशन.
यार पहिले तुम्ही समजून घ्या व्हॉट इज मीन बाय इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट फंक्शन काय असतो. ओके, एक फंक्शन सांगतो पहा मी इथे, लाईक से y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 4x प्लस साइन एक्स, ओके, प्लस टॅन एक्स असेल यार असं काहीतरी फंक्शन, नाही का. म्हणजे असं फंक्शन जसं की एका साईडला y असतो आणि दुसऱ्या साईडला फक्त x असतात. एक साईडला फक्त y, दुसऱ्या साईडला फक्त x, नाही का. म्हणजे y ला तुम्ही कम्प्लिटली एक्सच्या फॉर्ममध्ये जर लिहू शकत असाल अशा फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन बोलतो. आणि अशा फंक्शनचं डिफरन्शिएशन करणे फार सोपं आहे. आत्तापर्यंत आपण तेच केलेलं आहे. आत्तापर्यंतच्या हर एक सम मध्ये पहा तुम्ही, एका साईडला y असायचा आणि दुसऱ्या साईडला फक्त x चे फंक्शन असायचे, बरोबर ना. आतापर्यंत आपण एक्सप्लिसिट फंक्शनचंच डिफरन्शिएशन केलेलं आहे, स्टार्टिंग पासून, पहिल्या क्वेश्चन पासून आतापर्यंत. पण आता काय सीन आहे माहिती का, आता असं नाहीये, नाही का. y आणि x हे बेसिकली वेगळे होऊ शकत नाहीयेत. मी एक्झाम्पल दाखवतो पहा, हा वाला पहा बरं जरा. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 81. तुम्ही भले मर्जी किती पण ट्राय करा, एका साईडला y घेण्याचं ट्राय करा, घेऊच नाही शकत तुम्ही. एका साईडला y आणि दुसऱ्या साईडला x असं होऊच नाही शकत. एका साईडला y आणि दुसऱ्या साईडला x झालं तर खूप सोपं असतं माहिती. y इज इंटू एक्स क्यूब प्लस 4x प्लस साइन एक्स प्लस टॅन एक्स. आता जो फंक्शन होता ना, आता हे डेरिव्हेटिव्ह करणे फार सोपं आहे यार. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस 4x डेरिव्हेटिव्ह 4, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x बनतो, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x बनतो. झालं, संपलं. हाच असतो डेरिव्हेटिव्ह, नाही का. हे झालं एक्सप्लिसिट फंक्शनच्या केसमध्ये, बरोबर. पण हा जरा विषय वेगळा आहे, नाही का. इथे काही सेपरेट गोष्टी होत नाहीयेत. म्हणजे एका साईडला y आणि दुसऱ्या साईडला x असं होत नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ना 2-3 मिनिट ट्राय करा, नाही का, की काहीतरी करा ट्राय एका साईडला y घेण्याचा, जो की होत नाहीये. अशाला बोलतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. आणि इम्प्लिसिट फंक्शनचा डिफरन्सिएशन हा कसा करायचा असतो पाहून घ्या. आता खूप सोपं आहे, म्हणजे असं काही फार काही वेगळं लॉजिक नाहीये, एकदम साधं आहे. डायरेक्टली डिफरन्सिएशन स्टार्ट करायचं असतो, काही न पाहता डायरेक्टली डिफरन्सिएशन. मी इथे लिहितोय पहा, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडला करा तुम्ही डिफरन्शिएशन, नाही का. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह मुलांना 3x स्क्वेअर बनतो, माहिती आपल्याला. एक्स क्यूबचं एक्स रेस टू एन डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. आता याचा डेरिव्हेटिव्ह करायचा राहिला एक्स स्क्वेअर ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, ओके बाबा, प्लस y ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. याच्यासाठी u इंटू व्ही अप्लाय केला, यार परत u इंटू व्ही आहे बा. एक्स ॲज इट इज, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, हे पहा नीट पहा, काय वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह करायचं बरं आपल्याला. काय असते वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तुम्ही याला एक्स स्क्वेअर समजा ना, एक 2 मिनिटासाठी याला एक्स समजा ना. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x ना, आहे का रे तो x नाहीये, म्हणून तर डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असं करायला लागतं आपल्याला, नाही का. सो वाय स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना, हे वाय स्क्वेअर एक्स ॲज इट इज, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx, ओके. प्लस वाय स्क्वेअरला मला ॲज इट इज ठेवायला लागेल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनणार आहे मुलांना 1, प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, म्हणजे 3 मायनस 1 इज 2. बट हा एक्सच नाही ना, म्हणून त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, बरोबर ना. सो 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx, काय 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx असं मुलांना इथे करायला लागणार आहे, ओके. हे थोडंसं रफ करतो आम्ही, बरोबर. यार पहा आता मुलांना, ठीक आहे. तर काय करायचं माहिती करा आता. dy बाय dx पुढचा स्टेप पहा काय असतं याच्यामध्ये. तर समजलं यार की हा इम्प्लिसिट फंक्शन आहे, एक्स आणि वाय एका साईडला काही होत नाही, नाही का. एक एका साईडला दुसऱ्या साईडला असं होत नाहीये. मग डायरेक्टली डिफरन्सिएशन आपण स्टार्ट केलं, हा ठीक आहे चलो केला डिफरन्सिएशन, असं काहीतरी आलेलं आहे. इज इक्वल टू, इकडचं तर राहिलंच ना डिफरन्सिएशन करायचं, नाही का. 81चा डेरिव्हेटिव्ह तर 0च बनणार आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असंही 0च बनतो. मग करायचं काय असतं तुम्हाला, आता dy बाय dx एका साईडला ठेवायचा आणि बाकी सर्व दुसऱ्या साईडला. हे पहा, हे dy बाय dx आहे ना इथे, म्हणजे मी इथे लिहू कर एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx, एक्स स्क्वेअर इंटू काय dy बाय dx, ओके. आणखीन कुठे आहे का इथे 2xy इंटू dy बाय dx, काय 2xy इंटू dy बाय dx, मान्य आहे. हा आणखीन पुढे काय, हा 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx, आणि बाकी सर्व तिकडे रे, 3x स्क्वेअर तिकडे, मायनस ऑफ 3x स्क्वेअर बनला, ठीक आहे चलो, ओके. हा 2xy तिकडे, सो मायनस ऑफ 2xy बनला, ओके. त्याच्यानंतर हा y स्क्वेअर तिकडे, सो मायनस ऑफ y स्क्वेअर बनला. हे झेपलंय का तुम्हाला. आता मी काय सांगतो पहा, इथून तुम्ही dy बाय dx कॉमन करा बरं. इथून तुम्ही dy बाय dx कॉमन करा मुलांना. dy बाय dx जर का मी इथून कॉमन केलं तिघांमधून, नाही का, तर इथे x स्क्वेअर बनतो प्लस 5xy बनतो प्लस 3y स्क्वेअर बनतो,
यस, इथे काय म्हणतं पहा, मायनस तिघांमधून मायनस साईन कॉमन केलं तर इथे 3x² प्लस 5xy प्लस y² असं बनतो की नाही रे. आणि मग फायनली करायचं काय, dy/dx चं व्हॅल्यू फाइंड करायचं. तर ही गोष्ट तिकडे जाऊन डिव्हिजन करा ना, डिवाइड मध्ये जाईल ना तो. झालं, मग dy/dx काढला आपण. dy/dx च काढायचं असतो आपल्याला, जो की आपण काढलेला पहा. ही जी गोष्ट आहे ना, इकडे जाऊन डायरेक्टली डिवाइड करायचं, बाकी काही लोड नाहीये. येस ऑर नो. पहा आता हा झाला एक सम नाही का. अशा आणखीन थोडेसे सम्स करूया आपण, थोडंसं प्रॅक्टिस करूया व्यवस्थित एकदम. तर पहा आता हा सेकंड वाला सम, हा वाला सम पहा बरोबर मुलांना. काय म्हणतात माहिती का ते, x²y² इज इक्वल टू, तिकडे आहे कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x² प्लस y² प्लस, हे पहा हे मायनस आहे ना, हे मायनस तिकडे जाऊन प्लस बनतं, प्लस टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x² प्लस y². हे असं बनलंय पहा नाही का, हे असं बनलेलं आहे नाही का. काय रे मग पहा, मला वाटतं हे कॉट इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ x हा असतो π/2. किती असतो, π/2. साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x π/2, सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x π/2, कॉट इनवर्स x प्लस टॅन इनवर्स किंवा टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स x हा पण π/2 असतो. म्हणजे इथे फक्त x² y² राहणार आणि इथे राहणार π/2. आता पहा, याला तर दोन्ही मेथडनी करू शकता, इम्प्लिसिट ॲज वेल एज एक्सप्लिसिट. म्हणजे या y² ला इथेच ठेवून हा तिकडे जाऊ शकतो नाही का, चालतं, तसं पण चालतं. बट ठीक आहे, आता या एक्सरसाइज मध्ये आपण याच वेनी करूया. डायरेक्टली डिफरन्सिएशन करायचा, x² ॲज इट इज ठेवायचा, y² चा करायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ y². u इंटू v अप्लाय करतोय बरं. y² ॲज इट इज ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह करायचा x² चा, आणि इकडे π/2 चा डेरिव्हेटिव्ह करायला नाही का. डेरिव्हेटिव्ह करणार आहे आपण π/2 चा, जो की 0च बनणार आहे शेवटी नाही का. सो x² ॲज इट इज ठेवतोय मी इथे, y² डेरिव्हेटिव्ह हे पहा, x² डेरिव्हेटिव्ह इज 2x, बट तो xच नाही ना, सो dy/dx प्लस y² ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह इज 2x, x⁻n डेरिव्हेटिव्ह इज n इंटू x⁻n - 1 म्हणजे 1च बनणार आहे तो असे, बरोबर. अँड दॅट इज इक्वल टू 0. इकडे तर 0च आहे असे नाही का. तर पहा इथे काय म्हणतो, 2x² इंटू dy/dx अँड इट इज इक्वल टू गाईज, हा तिकडे जातो मायनस बनतो, -2xy² असं बनणार आहे तो. सो व्हॉट इज dy/dx, हे पहा 2 कॅन्सल करतो. Now what is dy/dx guys? dy/dx it is equal to, तिकडे बनतो -xy², ओके, डिवाइड बाय तो x²y, काय x²y इकडे येऊन डिवाइड होतो, y आणि हा स्क्वेअर कॅन्सल, x आणि हा स्क्वेअर कॅन्सल. सो आन्सर शुड बी -of y डिवाइड बाय x, हा आपला आन्सर बनणार आहे. सो dy/dx आन्सर या पर्टिक्युलर सम मध्ये बनतोय -of y डिवाइड बाय x. ओके, ठीक आहे यार. चलो नेक्स्ट सम पहा. पुढचा सम होईल का तुमच्यानी, हा वाला काय आहे, x इंटू e⁻y, ओके, प्लस y इंटू e⁻x अँड दॅट इज इक्वल टू 1. हा असा क्वेश्चन आहे हा नाही का. तुम्ही कितीही ट्राय करा की इथे x आणि y एका साईडला नाही होऊ शकत, म्हणजे x एका साईडला आणि y दुसऱ्या साईडला असं नाही होऊ शकत. यालाच बोलतो आपण इम्प्लिसिट फंक्शन नाही का. तर एक काम करा यार, असं होत नाही तर मग ठीक आहे, करा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह x ॲज इट इज, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x, बट तो x नाहीये, सो म्हणून dy/dx तर डमी x चा डेरिव्हेटिव्ह प्लस e⁻y ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह इज 1, u इंटू v अप्लाय केला, u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v ॲज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह प्लस अगेन u इंटू v गाइज, u ॲज इट इज म्हणजे y ॲज इट इज, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x प्लस e⁻x ॲज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx बनणार आहे, यस, अँड दॅट इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह बनणार आहे 0. 1 चा डेरिव्हेटिव्ह किती बनतो 0. होतं का पहा काय कॉमन, dy/dx का कॉमन, dy/dx मुलांना तुम्हाला इथे कॉमन करायचं नाही का. कॉमन करायचं म्हणण्यापेक्षा एक काम करतो, आधी थोडंसं व्यवस्थित सिम्प्लिफाय करतो, म्हणजे dy/dx एका साईडला ठेवतो, x e⁻y dy/dx फाईन, ओके, प्लस e⁻x इंटू dy/dx, यस, अँड दॅट इज इक्वल टू, हे तिकडे जातात, e⁻y तिकडे जाऊन -e⁻y बनतो, हा पण तिकडे जातो नाही का, म्हणजे -y इंटू e⁻x बनणार आहे तो, यस. करा dy/dx कॉमन करा, dy/dx तुम्हाला इथे कॉमन करायला लागणार, इथे बनतो x इंटू e⁻y प्लस इथे बनतो e⁻x अँड दॅट इज इक्वल टू मायनस साइन इथून कॉमन करा हवं तर, सो y प्लस y इंटू e⁻x असं बनणार ना तो. मग हा तिकडे जाऊन काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे dy/dx चा व्हॅल्यू काढला की नाही आपण, हा जर का तिकडे जाऊन डिवाइड कराल तर dy/dx चा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली निघालाच ना शेवटी, बरोबर. तर ठीक आहे यार, हा पण झाला. आता लास्ट वाला पहा बरं, कॉस ऑफ xy वाला, हा वाला कॉस xy वाला काय म्हणतात माहिती का ते, कॉस ऑफ xy, ओके, इट इज इक्वल टू x प्लस y म्हणे. सोपं आहे वाटतं नाही का. करा डेरिव्हेटिव्ह करा, सेपरेट तर काही होणार नाही शेवटी नाही का, मग डेरिव्हेटिव्ह केलेलंच बरं. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस ऑफ साइन xy इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ xy, बरोबर ना. कॉस x ट्रीट केलं तर कॉस x चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साइन x इंटू त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx, यस. याच dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करायची खरं तर आपल्याला.
सो मायनस ऑफ साइन ऑफ एक्स वाय, ओके फाईन, ब्रॅकेट एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह, एक्स ॲज इट इज, x as it is, y चा डेरिव्हेटिव्ह इज dy by dx, ओके, प्लस y as it is, x चा डेरिव्हेटिव्ह बनतो 1 अँड दॅट इज इक्वल टू 1 प्लस dy by dx, 1 प्लस dy by dx असं बनणार आहे तो, बरोबर ना. हा आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय म्हणजे मायनस ऑफ एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय, ओके, इंटू dy by dx, बरोबर, प्लस सॉरी प्लस नाही अगेन मायनसच, परत मायनसच नाही का, मायनस ऑफ y इंटू मायनस ऑफ y इंटू साइन ऑफ एक्स वाय and that is equal to guys 1 plus dy by dx, 1 plus काय dy by dx. मला असं वाटतं की हे जे dy by dx आणि हे जे dy by dx आहे ते एका साईडला घेऊया आपण, बरोबर, म्हणजे एक तर ते इकडे घ्या, नाहीतर बेसिकली तो तिकडे टाका, हा याला इकडे घ्या, मी याला इकडे टाकतो का, ओके, मायनस ऑफ एक्स साइन ऑफ एक्स वाय dy by dx, मायनस ऑफ dy by dx, मायनस ऑफ dy by dx इट इज इक्वल टू, हा आहे 1 आणि हा मायनस तिकडे जाऊन प्लस बनतो, प्लस y इंटू साइन ऑफ एक्स वाय, हे बनलंय पहा. काय करणार रे आता, इथून काय कॉमन करणार, इथून dy by dx कॉमन करणार. पहा dy by dx जर का तुम्ही तिथून कॉमन केला रे केला, ओके, dy by dx दोन्ही ठिकाणी, बरोबर ना, मायनस साइन पण कॉमन करा हवं तर, मग dy by dx कॉमन केलं तर x इंटू साइन एक्स वाय, काय x इंटू साइन एक्स वाय प्लस 1 बनणार अँड दॅट इज इक्वल टू, इकडे बनणार 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस y इंटू साइन ऑफ एक्स वाय बनणार, येस और नो. आणि हा जो आहे हा तिकडे जाऊन डिवाइड होणार, शेवटी मायनस साइनला घेऊन जाणार, बरोबर, मायनस साइनला घेऊन जाणार, तर तो आपला आन्सर असणार आहे. येस, तो आपला आन्सर असेल. फक्त चेक करा की काही सिम्प्लिफिकेशन आणखी होऊ शकतं, म्हणजे मागच्या आन्सरला तुम्ही थोडंसं मॅच करा फक्त, बरोबर. इन केस जर का काही मॅच नाही झालं तर थोडंफार लाईक सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करायला लागेल, ओके. तर पहा रे, आता हा होता इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन, इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आपला नाही का, की एक 2 रूल्स आहेत मुलांना, ते मी तुम्हाला इथे सांगतोय. याचं डेरिव्हेशन पण आहे, टेक्स्ट बुकमध्ये तुम्ही पाहू शकता, सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये हे सॉल्व्ह करून दिलेलं आहे, ओके. मला असं वाटतं की हे रूल पाठ करण्याआधी ना त्याचं डेरिव्हेशन पण थोडंसं व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या बरं, ओके. पहा हा सम काय, एक्स रेस टू एम, काय एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन इज इक्वल टू, इथे के लिहिलं तरी चालतं, इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन. जर का असं असेल तर बाय डिफॉल्ट डेरिव्हेटिव्हला तुम्ही वाय बाय एक्सच बोलायचं, काहीच नाही पाहायचं, वाय बाय एक्स बोलायचं डायरेक्टली. नीट पहा, टाइम थोडंसं जास्त इन्व्हेस्ट करूया, थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया, कारण की आता तुम्हाला याच्या नंतरच्या स्लाइडवरती समजेल की गोष्टी किती फास्ट बनतात, नाही का, इतकं फास्ट सम्स होतील ना तुमचे, ओके. हे 2 रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, नीट पहा. काय इथे कोणीतरी दोघे आहेत, एक्स आणि वाय, एक्सचा पॉवर एम, वायचा पॉवर एन, इकडे या दोघांचं ॲडिशन एक्स प्लस वाय, वरती या दोघांचं ॲडिशन एम प्लस एन. इथे के कॉन्स्टंट असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, काही फरक नाही पडत असे, बरोबर. मी लिहितोय फक्त तिथे कॉन्स्टंट के म्हणून, नाही का, म्हणजे समजा केच्या जागी जर का 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही फरक नाही पडणार. आन्सर शेवटी वाय बाय एक्सच येणार आहे. कशाचा आन्सर, dy बाय dxचा आन्सर हा वाय बाय एक्सच येणार आहे. ब्लाइंडली वाय बाय एक्स तुम्हाला लिहायचं तिथे. याच्यानंतर आता हे पहा, सेम तर हे पण सेम आहे, बरोबर ना. मग ठीक आहे, एक मिनिट, हे दोघे सेम, हे दोघे सेम, वरती प्लस खालती मायनस, वरती प्लस खालती, सॉरी वरती मायनस खालती प्लस, उलट पण चालतं, म्हणजे वरती प्लस असेल खालती मायनस असेल तरी काही फरक नाही पडत, तरी पण चालतं, बरं. पहिले हे तर पाठ करा आधी, पहा काय सांगतो मी तुम्हाला. सर्वांचा पॉवर एक्स आणि वाय, सर्वांचा पॉवर एमच आहे, हे लक्षात ठेवा. सर्वांचा पॉवर एम, एक्सचे कोइफिशियंट सेम, वायचे कोइफिशियंट सेम, क्यू आणि क्यू, वरती मायनस खालती प्लस किंवा वरती प्लस खालती मायनस, काही असेल तरी चालेल आपल्याला, काही असेल तरी चालेल, ओके. असं जर का असेल ना, असं जर का असेल आले तर dy बाय dx बाय डिफॉल्ट ब्लाइंडली y बाय x बोलायचं, काय y बाय x बोलायचं. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो पहा, या दोघांचे प्रूफ तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये पहा, सॉल्व्ड सम्स मध्ये हे प्रूफ तुम्हाला मिळतील, ओके. नक्कीच जर का टेक्स्ट बुकमधून नाही समजलं तर कुठे ना कुठे नक्कीच तुम्हाला मिळतील ते युट्यूबवरती, ओके गाईज. इव्हन मी जे रेकॉर्ड केलेले सेशन्स होते फार पूर्वी, नाही का, 6, 7, 8 महिन्यापूर्वी समथिंग, ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल. त्याची तर प्लेलिस्ट मी तुम्हाला खाली दिलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. येस, बस लक्षात ठेवायचं आपल्याला, असं असेल तर वाय बाय एक्स, असं जरी असेल तरी वाय बाय एक्सच असणार आहे, बरोबर. मग आता याचा यूज कसा, बरोबर ना, पाहूया आता. या सम्समध्ये काय होऊ शकतं, कसा यूज होऊ शकतो, नाही का. पहा
आता हे जे सम्स आहेत ना रे, हे डेफिनेटली मी बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इथे एक्सप्लेन नाही करत आहे, हे थोडंसं एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो, हे प्लीज तुम्ही समजून घ्या इथं. ओके, पण परत यार तेच सांगतो मी, जर का तुम्हाला हे थोडंसं बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे असेलच ना, करेक्ट, तर थोडंसं सर्च करा, कुठे ना कुठे नक्की तुम्हाला मिळून जाईल. बट आपलं थोडंसं जास्त फोकस तर एंट्रन्सवरती आहे, बरोबर ना. आणि ज्यावेळेस बोर्डची एक्झाम येईल ना रे आपला एक 31 मार्चला आपला सर्व सिलेबस संपतो 12th. त्याच्यानंतर तुमचा एक्झाम जर का मे मध्ये असेल तर पूर्ण एप्रिल मंथ आहेच ना, मग त्या एप्रिल मंथमध्ये थोडंसं आपण रिव्हिजन करू ना, मग तो रिव्हिजन बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू रिव्हिजन होईल, बरोबर. पण सध्या तरी थोडंसं एंट्रन्सवरती आपला फोकस ठेवूया. सी गाईज, पहा इथे काय एक्स आणि वाय आहे की नाही, या दोघांचं ऍडिशन काय रे, 7 + 5 12. एक्स आणि वाय सेम आहे, शिकला ना आपण हे असं. हे पहा, हा इथे काही कॉन्स्टंट असेल तरी चालत असतं, बरं. कॉन्स्टंट असेल इथे तरी चालतं, तिथे कॉन्स्टंट काही नाही, 1 नाही ऍक्च्युअली, म्हणजे केचा व्हॅल्यू 1 नाही करत तिथे. असं असेल तर डायरेक्टली dy/dx y/x लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. dy/dx काय रे, y/x आहे. हे पहा बरं, एक्स आणि वाय, खाली एक्स आणि वायचं ऍडिशन, वरती p आणि 4चं ऍडिशन, p आणि 4चं ऍडिशन. तेच तर शिकलाय ना यार, तेच तर शिकलाय ना, y/x असतोच ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह y/x असतोच, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. आता तुम्ही म्हणणार याचं काय सर, हे पहा, sec of x⁵ plus y⁵ डिवाइड बाय x⁵ मायनस ऑफ y⁵ इज इक्वल टू a². जर का असं असेल नाही का, हे जर का असं असेल, मी याला असं लिहू शकतो का, x⁵ प्लस y⁵ डिवाइड बाय x⁵ मायनस ऑफ y⁵ इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ a². सेक इकडे आलं की सेक इनवर्स ऑफ a² बनतो, a² असंही कॉन्स्टंट आहे, सो सेक इनवर्स ऑफ a² कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे ही जर का व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, तर डेरिव्हेटिव्ह असतो y/x. हे आणि हे सेम आहे का रे सेम. तुम्ही म्हणणार इथे मायनस असेल इथे प्लस आहे, मग असा फॉर्म्युला रट्टा मारलाय, मग इथे तर उलट आहे ना. मग मी काय म्हणतोय, हे जर का कॉन्स्टंट असेल तर याचा रेसिप्रोकल पण कॉन्स्टंटच असतो ना, मान्य की नाही. हे जर का कॉन्स्टंट असेल तर याचा उलटा रेसिप्रोकल हा पण 1 डिवाइड बाय कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंटच असणार आहे तो पण. म्हणून म्हणलं की इथे उलट जरी केलं, म्हणजे वरती प्लस केलं खालती मायनस केलं तर काही फरक नाही पडणार आहे, सेमच आन्सर येणार आहे. मग पहा बरं आपले काय रूल सांगतात, सर्वांचे पॉवर सेम पहा, mm बरोबर. एक्सचा कोइफिशियंट 1 1 सेम, दोघांचे सेम आहेत. वायचे कोइफिशियंट 1 1, अरे सेमच आहे. मग असं असेल तर ब्लाइंडली बोलायचं y/x, कशाला बोलायचं, डेरिव्हेटिव्हला बोलायचं y/x. हा झाला. आता हा पहा बरं, मला वाटतं हा पण तसंच यार, हे 3x² लिहितोय, तर 3x² मायनस ऑफ 4y² डिवाइड बाय 3x², ओके, प्लस 4y². आणि तो जो टॅन इनवर्स तिकडे गेला की टॅन ऑफ a² बनतो, टॅन इनवर्स तिकडे गेला की टॅन ऑफ a² बनतो. a² कॉन्स्टंट, टॅन पण कॉन्स्टंटच राहणार, टॅन ऑफ a² पण कॉन्स्टंटच राहणार. आणि तुम्ही आता मॅच करताय या फॉर्मॅटची नाही का, सर्वांचा पॉवर सेम. पहिला रिक्वायरमेंट हा, वरती मायनस खालती प्लस चालतं, दोन्हीकडे प्लस नाही चालत, दोन्हीकडे मायनस नाही चालत, वरती जो असेल तो खालती त्याचा उलटा पाहिजे, बरोबर. एक्स वाल्याचं कोइफिशियंट 3 3 सेम, वाय वाल्याचं कोइफिशियंट 4 4 सेम. एक्स वाल्याचं कोइफिशियंट PP सेम, वाय वाल्याचं कोइफिशियंट QQ सेम. आणि यांचा जर का रिझल्ट कॉन्स्टंट असेल, डायरेक्टली ब्लाइंडली बोलायचं डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू y डिवाइड बाय x. इथं पण तेच होणार ना रे, कॉस इनवर्स तिकडे गेलं की कॉस बनणार, कॉस ऑफ टॅन इनवर्स आहे, कॉन्स्टंटच आहे यार तो, ए कॉन्स्टंट, टॅन इनवर्स आहे कॉन्स्टंट, कॉस ऑफ टॅन इनवर्स आहे पण कॉन्स्टंट. एक्सचा कोइफिशियंट सेम, वायचा कोइफिशियंट सेम, वरती प्लस खालती मायनस, पॉवर 4 4 4 4, सर्वांचा पॉवर सेम, सो y/x, बरोबर ना. पहा पुढे, लॉग टू द बेस e असतो, लॉगॅरिथमिक वरून जर का एक्सपोनेन्शियल केलं तर हे e इकडे गेलं की e⁻20 बनत असतो नाही का. सो गाइज e⁻20 इट इज इक्वल टू हे असं बनणार ना, एक्सचा कोइफिशियंट 1 1 सेम, वायचा कोइफिशियंट 1 1, हे दोघे पण सेम, मायनस प्लस, ओके, सर्वांचा पॉवर 20 20 20 20, सर्वांचा पॉवर सेम, डन. सो डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू y/x. ब्लाइंडली बोलायचं y/x. समजा जर का असा एंट्रन्सला क्वेश्चन आला काही सॉल्व्ह करण्याची गरज नाही तुम्हाला, सॉल्व्ह करण्याची बिलकुल पण गरज नाहीये, हे तुम्हाला ॲज अ रिझल्ट लक्षात ठेवायचं. हे पण पहा यार, काय बोलतात माहिती होतं, e⁻x⁷ मायनस y⁻7 डिवाइड बाय x⁻7 प्लस y⁻7 इज इक्वल टू a, बरोबर. घ्या दोन्ही साईडला लॉग घ्या, म्हणजे लॉग ऑफ e⁻x⁷ मायनस y⁻7 बाय x⁻7 प्लस y⁻7 इज इक्वल टू लॉग ऑफ a. इट इज इक्वल टू काय रे, लॉग ऑफ ए, असं म्हणतं की नाही. आणि तुम्हाला माहिती का रे, हे लॉगच्या केसमध्ये हे असं खाली जात असतं, बरोबर. म्हणजे x⁻7 मायनस ऑफ y⁻7 डिवाइड बाय x⁻7 प्लस y⁻7 इंटू लॉग ईचा व्हॅल्यू 1 बनणार ना, लॉग ईचा व्हॅल्यू 1 बनणार आहे, आणि तो लॉग ए म्हणजे तर कॉन्स्टंट आहे यार, लॉग इथं 1 आहे ना, म्हणजे हे कट करून इथे जरा 1 लिहू का,
मग पहा आता पॉवर 7 7 7 7 सेम मायनस प्लस चालतं. एक्सचा कोएफिशियंट 1, वायचा कोएफिशियंट दोघांचे सेम आहेत 1 1. हाच फॉर्मॅट आहे म्हणजे तो. मग असं असेल तर dy बाय dx काय असतो रे? dy बाय dx असतो y डिवाइड बाय x असतो असा नाही का. अँड फायनली आता हा लास्ट वाला पहा बरं काय रे, एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इट इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ए क्यूब बनतो तो. साइन इकडे गेला की साइन इनवर्स बनतो बरोबर ना. ए कॉन्स्टंट आहे म्हणजे साइन इनवर्स ए क्यूब पण कॉन्स्टंट आहे. आणि पुढची गोष्ट तीच आहे परत, कोएफिशियंट सेम, हे कोएफिशियंट सेम आहेत, हे कोएफिशियंट सेम आहेत. आपल्याला चारही कोएफिशियंट सेम पाहिजे असं रिक्वायरमेंट नाहीये, चारही सेम पाहिजे नाही असं रिक्वायरमेंट. एक्स वाले सेम वाय वाले सेम असं पाहिजे होतं. एक्स वाले आणि वाय वाले सेम आहेत नाही का. डन. पॉवर सर्वांचा सेम, चौघांचाही पॉवर सेम पाहिजे काय, ही रिक्वायरमेंट आहे. mm बरोबर. असं जर का असेल तर काय रे, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx याला आपण y डिवाइड बाय x बोलणार आहे बरोबर ना मुलांना. तर पहा थोडंसं एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे सम्स मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत आता. ओके, जाऊया पुढे. ओके, तर पाहाल रे आता हे सर्व सम्स करतोय आपण इथले. काय पहा, लॉग ऑफ एक्स प्लस वाय ओके इज इक्वल टू लॉग एक्स वाय म्हणतात ते. लॉग एक्स वाय प्लस पी आहे असं ते म्हणतात. पी कॉन्स्टंट आहे म्हणे. मग ते म्हणतात प्रूव्ह दॅट dy बाय dx हा मायनस ऑफ वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर आहे असं प्रूव्ह करा म्हणे. आता एंट्रन्स मध्ये काय रे, dy बाय dx इज इक्वल टू विचारतात डायरेक्टली ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर ए बोलतात से फॉर एक्झाम्पल ऑप्शन नंबर ए इज वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर बी इज एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर बरोबर ना. ऑप्शन नंबर सी इज मायनस ऑफ एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर आणि ऑप्शन नंबर डी इज मायनस ऑफ वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. म्हणजे ॲज इट इज सेम क्वेश्चन तुम्हाला एंट्रन्स मध्ये कन्वर्ट करून देऊ शकतात. ओके, सो डेफिनेटली पहा आता हे आलं तर पाहिजे आपल्याला कन्व्हेन्शनली. लॉग ऑफ एक्स प्लस वाय इट इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय, लॉग ऑफ एक्स वाय. लॉग ऑफ एक्स वाय म्हणजे लॉग एक्स प्लस लॉग वाय करतो डायरेक्टली. लॉग एक्स प्लस लॉग वाय करून टाकतो ना डायरेक्टली. आणि प्लस पी आहे, मान्य आहे तुम्हाला. करा डिफरन्सिएशन डायरेक्टली आता इथे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय एक्स. यस ब्रॅकेट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वाय चा डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx इज इक्वल लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह पहा मुलांना 1 डिवाइड बाय एक्स आहे प्लस लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह मुलांना 1 डिवाइड बाय वाय इंटू dy बाय dx. ओके, आणि हे पी तर असंही 0 असतं. पी चा डेरिव्हेटिव्ह असंही 0 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर. सो 1 बाय एक्स प्लस वाय इंटू 1 इज 1 बाय एक्स प्लस वाय, 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय ओके प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx ला मी y डॅश लिहितो. अरे ते थोडंसं मोठं जातं लिहायला. सो तुम्ही पण ना dy बाय dx ला y डॅश, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअरला म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हला वाय डबल डॅश असं लिहायचं असतं. पण ठीक आहे सध्यासाठी वाय डॅश ओके आहे. प्लस 1 डिवाइड बाय एक्स लिहितो, इथे लिहितो प्लस 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 1 डिवाइड बाय वाय इंटू याला वाय डॅशच लिहिणार आहे परत मी. मग ठरलं काय, dy बाय dx एका साईडला बरोबर. म्हणजे 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय इंटू वाय डॅश मायनस ऑफ 1 डिवाइड बाय वाय इंटू वाय डॅश इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय. हे झेपलं का तुम्हाला. पाहता काय होणार, वाय डॅश कॉमन करणार की नाही आपण. वाय डॅश जर का कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये काय बनणार आहे पहा, इथे 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय ओके मायनस ऑफ 1 डिवाइड बाय वाय दॅट इज इक्वल टू इथे काय बनणार पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्स प्लस वाय तिथे गेला मायनस ऑफ एक्स इथे गेला डिवाइड बाय खालती दोघांचं मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स एक्स इंटू एक्स प्लस ऑफ वाय, एक्स इंटू एक्स प्लस वाय. एक्स आणि हा मायनस एक्स कॅन्सल होतो, वाय डिवाइड बाय असं बनणार आहे तो. ठीक आहे, पुढे पहा इथे पण तर होतं ना क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो वाय डॅश ब्रॅकेट वाय इंटू 1 इज वाय मायनस ऑफ एक्स मायनस ऑफ वाय. हे इकडे गेला ना, मायनस एक्स मायनस ऑफ वाय डिवाइड बाय एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू वाय करायला लागणार आहे. दॅट इज इक्वल टू वरती आहे पहा वाय, वरती आहे वाय आणि डिवाइड वाय, खालती आहे एक्स इंटू एक्स प्लस वाय बरोबर ना. हे एक्स प्लस वाय आणि हे एक्स प्लस वाय असे कॅन्सल होणार. समजतं तुम्हाला. हे इथे प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे वाय डॅश इंटू मायनस ऑफ एक्स ओके इज इक्वल टू वाय इंटू वाय इज वाय स्क्वेअर. समजतं हा वाय तिकडे जाऊन मल्टिप्लाय वाय स्क्वेअर बनतो. खाली तर एक्स आहेच नाही, मग हा इथला एक्स खाली येऊन डिवाइड होणार. म्हणजे वाय डॅश इज इक्वल टू गाईज मायनस साइन तिकडे जाऊन शिफ्ट झाला, वाय स्क्वेअर तर वरती आहेच आहे आणि हा एक्स इकडे जाऊन खाली डिवाइड झाला की एक्स स्क्वेअर बनतो. सो हेन्स प्रूव्ड, जे की प्रूव्ह करायला सांगितलं होतं आणि मायनस ऑफ वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ते आपण ऑलरेडी प्रूव्ह असं केलेलं आहे. येस, पहा आता पुढचे सम्स काय म्हणतात पहा. सेकंड सम पहा आता हा वाला सम काय आहे, लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इट इज इक्वल टू 2. मग ते म्हणतात की dy बाय dx ना हे असं आहे असं प्रूव्ह करा म्हणे. dy बाय dx तसं आहे असं प्रूव्ह करा म्हणतात ते. ठीक आहे यार, हे पहा बेस 10 आहे. मग तुम्हाला माहिती का बेस आणि हा पॉवर असतो नाही का, म्हणजे 10 एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब
डिवाइड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इट इज इक्वल टू 10⁻², म्हणजे 101 असतो. आता तुमच्यामधले काही स्टुडंट्स मला म्हणतील सर ते पाहा ना, आत्ता आपण शिकलो होतो नाही का, 1 सेम पॉवर 3 सेम म्हणजे डीवाय बाय डी एक्स काय डीवाय बाय डी एक्स. तुम्ही म्हणणार की डीवाय बाय डी एक्स तसं वाय बाय एक्स बनला पाहिजे ना. तर बरोबर आहे ना, डीवाय बाय डी एक्स वाय बाय एक्सच बनतो 100%. पण ना वाय बाय एक्सचीच व्हॅल्यू अशी पण तर असू शकते. ऑप्शनमध्ये वाय बाय एक्स नाही आहे असं काहीतरी दिलेलं आहे नाही का. पाहूया आपण एंडला, याला वाय बाय एक्स सोबत मॅच करून पाहूया आपण, ते पण पाहूया. पहा याला मी असं लिहू शकतो, अरे एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब इज इक्वल टू 100 इंटू एक्स क्यूब, 100 एक्स क्यूब प्लस 100 इंटू वाय क्यूब करायला लागेल, 100 वाय क्यूब, बरोबर ना. मग एक काम करा, 100 वाय क्यूब तिकडे गेला म्हणजे मायनस ऑफ 101 इंटू वाय क्यूब इज इक्वल टू 99 इंटू एक्स क्यूब. हे झेपतं का तुम्हाला? 100 वाय क्यूब तिकडे गेलं की मायनस 100 वाय क्यूब मायनस वाय क्यूब इज मायनस 101 वाय क्यूब, 100 एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब इज 99 एक्स क्यूब, बरोबर ना. मग पहा पुढे काय करायचं का आता, डिफरन्सिएशन मायनस 101 ॲज इट इज, वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इज 3y² इंटू डी वाय बाय डी एक्स. मान्य आहे तुम्हाला? दॅट इज इक्वल टू 99. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². डन. काढा रे डी वाय बाय डी एक्सचं व्हॅल्यू काढा बरं. डी वाय बाय डी एक्सचं व्हॅल्यू काय बनणार? मला वाटतं 3 असं, इथला 3 आणि इथला 3 कॅन्सल. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे 99x² आहे ना, 99x² आहेच ना वरती, 99x² आहे ना, आणि हा मायनस 101 y² तिकडे जाऊन डिवाइड, मायनस ऑफ 101 इंटू y² तिकडे जाऊन डिवाइड. हेच तर प्रूव्ह करा बोलत होते ते. एक्झॅक्टली सेम आहे की नाही रे? सेम गोष्ट प्रूव्ह करायची होती ना आपल्याला. मान्य तुम्हाला हे? मग तुम्ही म्हणणार सर हे वाय बाय एक्स येतं ना आधीच्या फॉर्म्युलाने, इथे वाय बाय एक्स तर नाही आला, मॅच तर नाही झाला. कसं ना, मग आन्सर तर वाय बाय एक्स असलाच पाहिजे होता. हे पहा वाय बाय एक्सची व्हॅल्यू अशी पण तर होऊ शकते ना. तुम्ही म्हणणार कशी काय? तर मी म्हणतो एक काम करा तुम्ही, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे पहा 99 एक्स क्यूब डिवाइड बाय मायनस 101 वाय क्यूब असं लिहा. ओके, आणि इथे वाय बाय एक्स लिहा. काय केलं नीट पहा, काय x² आहे ना, एक्स क्यूब बाय एक्स म्हणजेच x² ना, वाय बाय वाय क्यूब म्हणजे वाय आणि इथलं हे कॅन्सल होऊन खाली ती स्क्वेअर तोच बनणार आहे ना शेवटी. याची व्हॅल्यू अशीच ठेवली ना मेंटेन मी. मग तुम्ही थोडंसं नीट पहा रे बाबा. कुठे पहा? इथे पहा, इथे 99 एक्स क्यूब आणि मायनस 101 वाय क्यूब आणि मायनस 101 वाय क्यूब हे दोघे सेमच तर आहेत ना. म्हणजे हे दोघे सेमच तर आहेत म्हणजे असंही कॅन्सलच होतील ना. म्हणजे आन्सर तर वाय बाय एक्सच येणार शेवटी बाय डिफॉल्ट, बरोबर ना. पण एक्झॅक्टली आपल्या आन्सरच्या थोडंसं वरचा आन्सर त्यांनी विचारला इथं. मग तितकं त्यावेळी तुम्हाला जमलं पाहिजे तसं. इव्हन इथे पण तसंच आहे बरं. इथे पुढच्या सममध्ये पण तसंच करणार आहे आपण, एक्झॅक्टली सेम तसंच. ओके, पहा बरं, एकदा पाहून घेऊया व्यवस्थित. सो लॉग ऑफ x raised to power 4 plus y raised to power 4 डिवाइड बाय x raised to power 4 मायनस ऑफ y raised to power 4 इज इक्वल टू 2 असं आहे पहा, बरोबर. तर एक काम करा यार, हे टू द बेस 5 आहे बरोबर ना. म्हणजे x raised to power 4 plus y raised to power 4 डिवाइड बाय x raised to power 4 मायनस ऑफ y raised to power 4 इज इक्वल टू 5 raised to power 2 इज 25 असं बनतो तो. हे टाका तिकडे. x raised to 4 plus y raised to 4 इज इक्वल टू 25 इंटू x raised to 4 मायनस ऑफ 25 इंटू y raised to power 4 बनणार आहे. हे तिकडे टाका. मायनस ऑफ 24 इंटू एक्स रेस टू पॉवर 4 इज इक्वल टू हा इकडे मायनस ऑफ 26 इंटू वाय रेस टू पॉवर 4 बनणार. मायनस मायनस असंही प्लस होणार. करा आता डिफरन्सिएशन नाही का. 24 इंटू हे पहा एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब इज इक्वल टू 26 इंटू वाय रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4y क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स. पहा बरं, 4 कॅन्सल. ते आपल्याला जे विचारतात तसं होतं का प्रूफ? पहा बरं जरा नाही का. डी वाय बाय डी एक्सचं व्हॅल्यू हे तिकडे जाऊन डिवाइड होतं नाही का, ते तसं मॅच होतं, 100% मॅच होणार. एक साईन कुठेतरी जरा झोल झाला बहुतेक नाही का. साईनचा कुठे झोल झालाय का जरा बघतोय मी नाही का. तर काय झालेलं आहे का, मायनस ऑफ 12x क्यूब बाय 13y क्यूब विचारतात ना ते. मायनस बनत नाही यार, जरा बघतोय तरी. एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 हे ओके, इथे 25 बनतं बरोबर ना. सो हे प्लस आहे वरती बरोबर. 25 एक्स रेस टू 4 मायनस 25 वाय रेस टू 4 येस. सो 24 मायनस होतो तिकडे बरोबर, आणि इकडे पण हा पण मायनस होतो बरोबर. यार ठीक आहे चलो, मायनस बनत नाही यार, मायनस नाही बनणार आहे काय, मायनस नाही बनणार. सो इथे करेक्शन आहे पहा, डेफिनेटली 100% इथे करेक्शन आहे. येस ठीक आहे चलो नेक्स्ट सम जाऊया. पहा नेक्स्ट सम काय म्हणतात तर पाहिलं आता नेक्स्ट सम हा वाला सम करतोय पहा आपण. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इल टू ई रेस टू एक्स प्लस वाय म्हणे बरोबर आहे. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय आहे असं आहे. मग ते म्हणतात आपल्याला की डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू ही मायनस ऑफ ई रेस टू वाय मायनस ऑफ एक्स अशी आहे असं प्रूव्ह करा असं ते म्हणतात बरोबर.
ठीक आहे, पण तुम्हाला जर हा सम एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनीच पाहायचं परत, म्हणजे भलेही प्रूव्ह दॅट असं सम असेल, पण एंट्रन्समध्ये तर असं असेल की याची व्हॅल्यू काय असेल आणि 4-5 ऑप्शन, 4 ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला आणि त्यातला एक ऑप्शन असं असणार, बरोबर. तर कसं आहे मुलांना, किती जरी झालं ना तरी टेक्स्टबुक एंट्रन्स प्रिपरेशन करायचं बोललं ना तर टेक्स्टबुक आधी करायला लागतंच तुम्हाला, आणि ते रिपीट करायला लागतं. म्हणजे टेक्स्टबुकचे हे जे सर्व सम्स आहेत ना, हे 2 वेळेस 3 वेळेस तुम्हाला करायला लागणारच आहेत शेवटी. ओके, तर ही गोष्ट निग्लेक्ट नका करू. काय मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करतोय आता, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to y चा डेरिव्हेटिव्ह e raised to y इंटू dy by dx. यस, दॅट इज इक्वल टू यार e raised to x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस y इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. काय केलं नीट पहा, मी याला x समजलं, डमी x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च आहे इंटू त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. हे मान्य तुम्हाला? आपल्याला फाइंड काय करायचं होतं यार, आपल्याला फाइंड करायचं होतं dy by dx. मग एक काम करतो, पहा काय, e raised to x प्लस e raised to y इंटू dy by dx इट इज इक्वल टू e raised to x प्लस y इंटू 1 इज e raised to x प्लस y प्लस e raised to x प्लस y इंटू याला मी y डॅश बोलतो, dy by dx ला मी y डॅश बोलतो यार. तर थोडंसं y डॅश लिहाल, थोडंसं फास्ट होतं रायटिंग वगैरे नाही का, तर याला टाकतोय तिकडे. ओके, म्हणजे इथे e raised to y इंटू y डॅश मायनस ऑफ e raised to x प्लस y इंटू y डॅश तिकडे गेला तो, बरोबर. इट इज इक्वल टू e raised to x प्लस y आहे की नाही इथे वरती, e raised to x प्लस y आहे आणि तो e raised to x इकडे येऊन मायनस होतो e raised to x. इथून y डॅश कॉमन केला ना तुम्ही तर ब्रॅकेटमध्ये e raised to y मायनस ऑफ e raised to x प्लस y राहणार आहे, बरोबर ना. and that is equal to guys e raised to x plus y minus of e raised to x असं राहणार आहे इथे. येस और नो? हा इकडे जाऊन डिवाइड होणार आहे, म्हणजे y डॅश चा व्हॅल्यू मुलांनो e raised to x plus y minus of e raised to x डिवाइड बाय e raised to y minus of e raised to x plus y असा होणार आहे. बट असं दिसत तरी नाही बहुतेक ऑप्शन नाही का, हे असं तरी दिसत नाही आहे, असं तरी दिसत नाहीये इथे नाही का. सो काहीतरी करायला लागणार आहे थोडंसं आणखीन झोलझाल नाही का. पहा मग आता, सो y डॅश इज इक्वल टू गाइस हे e raised to x plus y काय आहे, e raised to x plus y काय आहे, e raised to x plus e raised to y लिहू का मग, e raised to x plus e raised to y लिहू का त्याच्या जागी, e raised to x plus y जागी e raised to x plus e raised to y लिहितोय, मायनस ऑफ e raised to x मायनस ऑफ e raised to x राहायचं आहे, जस्ट डिवाइडेड बाय e raised to y ला e raised to y लिहितोय मी इथे. ओके, मायनस e raised to x plus y भाऊ e raised to x plus y ला e raised to x plus e raised to y लिहितोय, e raised to x plus e raised to y असं लिहितोय मी, समजतंय तुम्हाला. सो e raised to y मायनस ऑफ e raised to y कॅन्सल, बरं. इथे e raised to x, अरे यार e raised to x आणि हा मायनस e raised to x कॅन्सल, तर इथे राहतो खालती राहतो e raised to x राहणार, बरोबर ना. आणि हा मायनस साइन पण राहणार. ओके, मायनस साइन पण राहणार. दॅट मीन्स y डॅशचा व्हॅल्यू मला ना मायनस ऑफ e raised to y तर वरती आहेच यार, आणि हा e raised to x वरती ज्यावेळेस जातो ना तो e raised to मायनस ऑफ x बनणार आहे, बरोबर. म्हणजे y डॅशचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ e raised to y मायनस ऑफ x बनणार आहे. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ना इथे, हीच तर गोष्ट आपल्याला इथे प्रूव्ह करायची होती, बरोबर ना. ओके, जाऊ पुढच्या समवरती. हवाला सम पहा बरं आता, साइन इनवर्स ऑफ x raised to 5 minus of y raised to power 5 डिवाइड बाय x raised to power 5 plus y raised to power 5 and that is equal to pi by 6 म्हणजे 30 डिग्री म्हणे, 30 डिग्री, बरोबर ना. साइन इनवर्स तिकडे जातो, साइन बनतो, म्हणजे x raised to power 5 minus of y raised to power 5 डिवाइड बाय x raised to power 5 plus y raised to power 5 इट इज इक्वल टू साइन 30 म्हणजे तो असतो 1 डिवाइड बाय 2 म्हणजे हाफ असतो, तो 2 जातो तिकडे. 2 into x raised to 5 is 2x raised to 5 minus 2 into y raised to 5 is 2y raised to power 5 that is equal to x raised to 5 plus y raised to 5 इथे येऊन मल्टिप्लिकेशन नाही का, x raised to power 5 plus y raised to power 5 असा बनतोय तो, बरोबर. सो पहा आता हा x raised to power 5 जो आहे ना तो तिकडे जाणार, 2x raised to 5 minus x raised to 5 is x raised to 5 that is equal to y raised to 5 minus 2y raised to 5 is 3y raised to power 5. हे असं बनलंय पहा. करा आता डिफरन्शिएशन, याचा डेरिव्हेटिव्ह 5 into x raised to power 4, याचा डेरिव्हेटिव्ह 3 as it is, x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह is 5 into x raised to 5 minus 1 ओके इंटू y चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू dy by dx. काही होतं का पहा, 5 विल गेट कॅन्सल. ओके, x raised to 4 by 3y raised to 4 आपला असा आन्सर असणार आहे. x raised to 4 by 3y raised to power 4 हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना, बरोबर. तर यार पहा आता हा लास्ट सम आहे पहा या आपल्या एक्सरसाइजचा. काय म्हणताय तिथे, x raised to power y, x raised to power y म्हणजे लगेच क्लिक झालं की तो फंक्शन रेस टू फंक्शन आहे. x raised to power y is equal to e raised to power x minus of y, बरोबर. ठीक आहे, देन शो दॅट हे dy by dx हे असं काहीतरी आहे असं म्हणता येते नाही का. dy by dx ला आपल्याला प्रूव्ह करायचं, कसं प्रूव्ह करायचं माहिती का, log x डिवाइड बाय 1 प्लस log x याचा होल स्क्वेअर असं आपल्याला प्रूव्ह करायचं. पाहूया आपण. ओके, तर हे जे सम्स आहेत ना रे इथे कसं आहे माहिती का की बरेच वेळी तुमचं आन्सर येतं बरं करेक्ट,
पण तो जो आन्सर असतो ना तो मागे मॅच नसतो होत. मग थोडंफार सिम्प्लिफिकेशन करायला लागत असतं, जसं की या सममध्ये पण तसं आहे बरं. ओके, तर पहा आता तुम्ही व्यवस्थित. मला समजलं की हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे. सो ब्लाइंडली पहिला स्टेप आपला लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचाच असणार आहे, दोन्ही साईडला लॉग घ्यायचा. सो टेक लॉग गाईज. सो लॉग एक्स रेस टू पॉवर वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू पॉवर एक्स मायनस ऑफ वाय. दोन्ही साईडला लॉग घ्यायचा का, दोन्ही साईडला लॉग घ्यायचा. आता याच्यानंतर हा वाय जातो खालती इथं नाही का. सो वाय इंटू लॉग ऑफ एक्स ओके इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ वाय इंटू लॉग ऑफ ई. लॉग ऑफ ई बरोबर, ठीक आहे. y ॲज इट इज लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स ओके प्लस लॉग एक्स ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह y डॅश, y चा डेरिव्हेटिव्ह y डॅश. हे u इंटू v केलं बरं. हे पहा x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह y डॅश ओके. लॉग इथं 1 असतं ना असं पण, ठीक आहे. सो इथे तर y बाय एक्स आहे यार, y बाय एक्स आहे. हा 1 तिकडे जाऊन -1 बनणार आहे इज इक्वल टू तिकडे तर मायनस y डॅश आहे आणि हा पण तिकडे जाऊन मायनस ऑफ लॉग एक्स इंटू y डॅशच बनणार आहे. y डॅश कॉमन करा. इथे काय बनणार माहिती का, y हे पहा एक्स इकडे गेला नाही का. सो y मायनस ऑफ एक्स काय काय y मायनस ऑफ एक्स बाय एक्स, y मायनस ऑफ एक्स बाय एक्स दॅट इज इक्वल टू मायनस साइन कॉमन करतो इथून मी. इथे बनतं सॉरी मायनस ऑफ y डॅश कॉमन करतो मी इथून. इथे बनतं 1 प्लस लॉग एक्स काय काय 1 प्लस लॉग एक्स बनतं. हे 1 प्लस लॉग एक्स जातं यार तिकडे. सो y मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स राहायचं इथे इंटू 1 प्लस लॉग एक्स. हे झेपलं तुम्हाला. and that is equal to minus of y dash. तर आपल्याला तर y dash म्हणजे dy by dx त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना, ठीक आहे. मायनस साइन जातो तिकडे बरोबर. सो मायनस साइन जर का इकडे गेला तर हा उलटा होतो, म्हणजे हा x मायनस ऑफ y होतो. डिवाइड बाय खालती x राहायचं आहे आणि हे 1 प्लस लॉग x राहायचं इथं अँड दॅट इज इक्वल टू y डॅश म्हणजेच dy by dx बरोबर. सो आपला dy by dx असा आलाय आणि ते म्हणतात की dy by dx असं प्रूव्ह करा म्हणा. जरा पाहायचं की अनवॉन्टेड कोण आहे. अनवॉन्टेड मला इथे x मायनस वाय बाय एक्स दिसतोय. काय काय x मायनस वाय बाय एक्स हा अनवॉन्टेड दिसतोय, कारण की इथे जे प्रूव्ह करायचं आहे ना त्याच्यामध्ये 1 प्लस लॉग एक्स आहे प्रेझेंट. 1 प्लस लॉग एक्स आपल्याकडे पण आहे यार, बट इथे 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर आहे, बट आपल्याकडे तर फक्त एक आहे. आणखीन एक येईल मे बी जर का तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर. याला जर का सिम्प्लिफाय केलं तर मे बी येऊन जाईल. x मायनस वाय बाय एक्स जरा क्वेश्चन मध्ये पाहतोय मी नाही का की कुठे काही मिळतं का आपल्याला. काय काय x मायनस वाय बाय एक्स जर पहा इथे कुठे काही आहे का. x मायनस ऑफ वाय x मायनस ऑफ वाय x मायनस ऑफ वाय बाय बरोबर ना बाय एक्स नाही यार इथे x मायनस ऑफ वाय बाय एक्स कुठून मिळणार आहे आपल्याला हे थोडंसं शोधायला लागेल आपल्याला आता. ओके तर ओके x मायनस ऑफ वाय डिवाइड बाय एक्स जर का इथे केलं मी जस्ट दोन्ही साईडला इथे मी एक्सने डिवाइड केलं, थोडंसं कलर चेंज करून करतोय पहा. इथे मी जर का एक्सने डिवाइड केलं, इथे पण मी जर का एक्सने मुलांना डिवाइड केलं. सो x मायनस ऑफ वाय बाय एक्स मायनस ऑफ वाय बाय एक्स ते टाकू शकतो मी. काय काय टाकू शकतो वाय लॉग एक्स बाय एक्स टाकू शकतो. काय वाय लॉग एक्स बाय एक्स टाकू शकतो. मग याच्या जागी जर का मी हे थोडंसं रब करतो इथून, याच्या जागी जर का मी वाय लॉग एक्स बाय एक्स असं जर का मी टाकलं, समजा असं जर का मी टाकलं तिथे नाही का. ओके आणि हे 1 प्लस लॉग एक्स राहायचं आहे, 1 प्लस लॉग एक्स हे तर तिथे प्रेझेंट असणारच आहे आणि दॅट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स बरोबर ना. आता पण जर का पाहाल तर या काही अनवॉन्टेड गोष्टी आहेच, परत अनवॉन्टेड गोष्टी तर आहेच, मिळणारच आपल्याला. या वाय बाय एक्स अनवॉन्टेड आहे. आता तुम्ही थोडंसं नीट पाहाल ना तर काही गोष्टी आल्या आहेत बरं. लॉग एक्स आपल्याला पाहिजे होता इथे वरती, लॉग एक्स पाहिजे होता तो आलाय. 1 प्लस लॉग एक्स खाली पाहिजे तो आलाय, बट त्याचा स्क्वेअर नाही, ठीक आहे ना, तितकं चालून जाईल. म्हणजे आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा जो y बाय एक्स आहे ना, तर y बाय एक्सला काहीतरी करा. कशाला y डिवाइड बाय एक्सला तुम्हाला काहीतरी करायचं, y डिवाइड बाय एक्सला काहीतरी करायचं. सो थोडंसं पहा यार की कुठून तरी y डिवाइड बाय एक्सचा व्हॅल्यू निघतो का. कशाचा y डिवाइड बाय एक्सचा व्हॅल्यू हे पहा इथून निघतं बरं. ऍक्च्युअल मध्ये ते दाखवतो मी तुम्हाला कसं काय. हे थोडंसं रब करतोय पहा, हे एक्स वाला पण इथून थोडंसं रब करतोय. ओके पहा आता इथे तुम्हाला समजतं का y इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ वाय बनणार आहे, इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ वाय बनणार आहे. मायनस वाय तिकडे गेला आणि प्लस बनला, म्हणजे वाय तिकडे जाऊन प्लस बनला, वाय प्लस वाय लॉग एक्स इट इज इक्वल टू एक्स बनतो बरोबर. वाय कॉमन करा रे, 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू एक्स बनतो की नाही, बरोबर की नाही. म्हणजे एक्स डिवाइड बाय वाय किंवा वाय डिवाइड बाय एक्स जर का करायचं असेल, वाय डिवाइड बाय एक्स इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्स बनेल ना. तेच तर पाहिजे यार, वाय डिवाइड बाय एक्सला 1 डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स इज 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर, वरती लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर झाला ना प्रूव्ह नाही का. सो डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू ही अशी प्रूव्ह केलेली आहे आपण. येस गाईज, तर पाहिलं रे आता नेक्स्ट सम. तर पाहिजे तुम्ही जर का नोटीस केलं असाल ना तर हे शेवटचे जे 2 सम्स आहेत ना, मी त्याच्यातले सर्व सबटाइप्स घेतोय बरं.
कारण की हे एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं इम्पॉर्टंट आहेत, असे सम्स येतात जनरली एंट्रन्समध्ये. ओके, सो म्हणून मी इथे थोडंसं वेटेज देतोय लेक्चरमध्ये की यातले सर्व सम्स घेतोय मी इथं. तर पहा रे, हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, y इज इक्वल टू काय रे, अंडर रूट कॉस एक्स, ओके, प्लस अंडर रूट कॉस एक्स, ओके, प्लस अगेन अंडर रूट कॉस एक्स, असं होतच जाणार आहे नाही का, हे असं अप टू इन्फिनिटी पर्यंत म्हणजे होतच जाणार आहे असं नाही का. जर का दोन्ही साईडला स्क्वेअर केला समजा नाही का, इथे जर का मी इथे स्क्वेअर केला आणि इथे पण जर का मी स्क्वेअर केला, दोन्ही साईडला स्क्वेअर केला, तर हा स्क्वेअर आणि हा पहिला अंडर रूट कॅन्सल होईल, एक अंडर रूट कॅन्सल करेल ना तो स्क्वेअर. सो वाय स्क्वेअरचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का मुलांनो, कॉस एक्स प्लस हे बघा अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स, हे तर वायच असतो ना, म्हणजे इथे वाय लिहू का त्याच्या जागी, मान्य की नाही तुम्हाला. वाय स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स प्लस वाय बनतो, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2y इंटू dy बाय dx. इट इज इक्वल टू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स बनतो आणि वायचा डेरिव्हेटिव्ह परत dy बाय dx बनणार आहे. सो dy बाय dx जातो तिकडे. सो 2y इंटू dy बाय dx मायनस ऑफ dy बाय dx इज इक्वल टू मायनस ऑफ साइन एक्स, बरोबर. सो dy बाय dx जर का तुम्ही इथून कॉमन केलं ना मुलांना, सो इथे मिळणार तुम्हाला 2y मायनस ऑफ 1 अँड दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ साइन एक्स. येस और नो. मग एक काम करा ना, हे 2y मायनस 1 तिकडे जाऊन डिवाइड करा. सो dy बाय dx चा व्हॅल्यू काय बनतो माहिती का मुलांना, मायनस ऑफ साइन एक्स जस्ट डिवाइडेड बाय 2y मायनस ऑफ 1. आहे का रे असं पहा, हेच प्रूव्ह करायचं होतं ना. साइन एक्स डिवाइड बाय, यार काहीतरी चुकीचं गेलं का, नाही ना, साइन एक्स डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 2y. ठीक आहे, हा मायनस साइन खाली टाकला तर हे खालती उलटा बनणार, म्हणजे 1 मायनस ऑफ 2y बनणार आहे तो. ठीक आहे, चालेल तितका नाही का. पहा हा पण सम तुम्हाला सेम दिसणार आहे, सेम. करा जरा इथे स्क्वेअर, इथे पण स्क्वेअर आणि हा अंडर रूट कॅन्सल होणार, म्हणजे वायचा स्क्वेअर काय बनणार माहिती का, वायचा स्क्वेअर काय बनणार माहिती का, लॉग एक्स प्लस हे आतमधले स्क्वेअर कॅन्सल, अंडर रूट कॅन्सल झालेले नाही आणखी नाही का, लॉग एक्स प्लस अगेन अंडर रूट लॉग एक्स प्लस अगेन अंडर रूट लॉग एक्स, असं होतच जाणार यार. बट अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग एक्स असं इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे असं एंड पर्यंत. यालाच तर आपण वाय बोलतोय, म्हणजे वाय स्क्वेअर म्हणजे मुलांनो लॉग एक्स प्लस वायच आहे नाही का. चलो वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2y इंटू dy dx म्हणजे y डॅश इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह y डॅश जाणार तिकडे. दॅट मीन्स 2y y डॅश मायनस ऑफ y डॅश इज इक्वल टू 1 डिवाइड बाय x, बरोबर. सो टेक y डॅश कॉमन, दॅट मीन्स 2y मायनस ऑफ 1 इट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय x. सो हा जाऊन तिकडे डिवाइड होणार, सो y डॅश इज इक्वल टू 1 डिवाइड बाय x ब्रॅकेट 2y मायनस ऑफ 1. आहे का असं कुठे, 1 डिवाइड बाय x ब्रॅकेट 2y मायनस ऑफ 1. ओके, पहा आता नेक्स्ट सम सेम आहेत बरं, आणि हे आहे थोडंसं इम्पॉर्टंट आहे बरं एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं नाही का. तर काय आहे पहा जरा, हे एक्स रेस टू पावर असं होतच जाणार ते नाही का. मग मी याला असं म्हणू शकतो का रे, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू पावर वाय. ग्रुप करतो जरा, मी म्हणणार हे काय आहे, एक्स रेस टू पावर काय आहे, एक्स रेस टू पावर यालाच वाय बोलतो आपण, म्हणजे आपण याला वाय बोलू शकतो. हे समजतं तुम्हाला, म्हणजे वाय म्हणजे एक्स रेस टू पावर वाय आहे. आणि तुम्हाला इथे एक गोष्ट डिटेक्ट झाली पाहिजे की हा फंक्शन रेस टू पावर फंक्शन आहे. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर डायरेक्टली दोन्ही साईडला लॉग घ्यायचा असतो. सो गाइस टेक लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू पावर वाय करायला लागेल मला. दॅट मीन्स लॉग ऑफ वाय इट इज इक्वल टू वाय जातो खाली, सो वाय इंटू लॉग ऑफ एक्स बनणार आहे, असंच बनणार ना. पहा बरं, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय वाय इंटू वाय डॅश इज इक्वल टू वाय ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह मुलांना वाय डॅश बनणार आहे, बरोबर ना. हे जातं तिकडे नाही का. सो वाय डॅश बाय वाय और 1 बाय वाय इंटू वाय डॅश मायनस ऑफ लॉग एक्स इंटू वाय डॅश इट इज इक्वल टू वाय डिवाइड बाय एक्स, हे असं बनणार आहे. ओके गाइस टेक वाय डॅश कॉमन हियर. वाय डॅश जर का मी कॉमन घेतलं तर इथे 1 बाय वाय मायनस ऑफ लॉग एक्स बनणार आहे. ओके, अँड दॅट इज इक्वल टू वाय डिवाइड बाय एक्स, करेक्ट. सो वाय डॅशचा व्हॅल्यू, किंवा एक काम करा वाय इथे टाका, 1 मायनस ऑफ वाय लॉग एक्स, बरोबर ना, होल डिवाइड बाय वाय असं बनेल ना, अँड दॅट इज इक्वल टू वाय डिवाइड बाय एक्स ना. होतं का पहा सहजासहजी नाही का. हे वाय इथे जाऊन वाय स्क्वेअर बनतो, वाय इंटू वाय स्क्वेअर एक्स, आणि हे तिकडे ब्रॅकेट जाऊन डिवाइड होतो. हेच तर मिळतं ना मग तुम्हाला dy बाय dx चा व्हॅल्यू, बरोबर. तर पहा आता लास्ट सम e रेस टू पॉवर y इट इज इक्वल टू y रेस टू पॉवर x. जे सांगितलेले रूल्स आहेत ते फक्त फॉलो करायचे. फंक्शन रेस टू फंक्शन दिसलं की डोळे बंद करून लॉग घ्यायचा, फंक्शन रेस टू फंक्शन दिसलं की डोळे बंद करून लॉग घ्यायचा, बरोबर ना. सो घ्या रे लॉग ऑफ e रेस टू पॉवर y इज इक्वल टू लॉग ऑफ y रेस टू पॉवर x करायला लागतं तुम्हाला. हा जातो y खाली, सो y इंटू लॉग ऑफ e इज इक्वल टू x इंटू लॉग ऑफ y. ओके, मान्य आहे आपल्याला. हे पहा, लॉग इतर 1 असतो, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. येस, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा x ॲज इट इज लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय वाय
इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह अगेन dy बाय dx. ओके, प्लस log y ॲज इट इज, log y ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतो पहा मुलांना 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती बनणार आहे? 1 बनणार आहे. ठीक आहे, तर मग पहा आता dy बाय dx, ओके, मायनस ऑफ एक्स बाय वाय इंटू dy बाय dx. समजतं तुम्हाला हे x बाय वाय dy बाय dx तिकडे जाऊन मायनस झाला. सो dy बाय dx मायनस एक्स बाय वाय dy बाय dx इज इक्वल टू लॉग ऑफ y करायला लागणार आहे आपल्याला तिथे. मान्य? करा रे, कॉमन काहीतरी कॉमन करा बरं. dy बाय dx कॉमन निघतो, 1 मायनस ऑफ एक्स बाय वाय निघतो, अँड दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ y निघतो. मान्य? सो dy बाय dx मुलांना काय बनतो माहिती का? लॉग ऑफ y डिवाइड बाय, हे तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे. काय हे? y इंटू 1 इंटू वाय इज y मायनस ऑफ एक्स बाय वाय. हे तिकडे जाऊन डिवाइड झालंय. मान्य तुम्हाला हे? ठीक आहे यार, काही पण हे फॉर्मॅट तर मॅच होत नाही. फॉर्मॅट डेफिनेटली मॅच होत नाही. आता फॉर्मॅट मॅच नसेल होत तर काय होऊ शकतं, काय करू शकतो आपण, थोडंसं विचार करूया आपण इथं, नाही का? तर मला असं वाटतं की हे लॉग घेतल्यानंतर हे पुढचा एक स्टेप असतो ना, तिथे तुम्हाला तो विचार करायचा असतो. हे थोडंसं रब करतो इथला पार्ट, हा वाला पार्ट मी थोडंसं रब करतोय पहा. आता मी थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतो. लॉग इला तर मी 1 लिहिणार आहे. सो y इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. हे मान्य आहे तुम्हाला? वायच्या जागी एक्स इंटू लॉग वाय लिहायचं आहे आपल्याला. करायचं काय असतं नाही का, हे थोडंसं पहा. जे त्यांनी बोललंय ना की प्रूव्ह दॅट dy बाय dx चा व्हॅल्यू असा आहे, बट आपलं तर dy बाय dx चा व्हॅल्यू असा आहे. काही लोकांना असं वाटतं की यार करायचं काय, कसा मॅच करणार तो. मग पाहायचं एक हिंट दिलेली आहे तुम्हाला तिथे त्यांनी, की हे जे आन्सर आहे ना, या आन्सर मधून एक्स गायब केलाय त्यांनी. एक्स दिसतोय का इथे? नाही ना. मग तुम्हाला इथे एक्स गायब करायचं. एक्स गायब करायचं म्हणजे एक्सच्या जागी वाय डिवाइड बाय लॉग वाय ठेवायचं. एक्सच्या जागी वाय बाय लॉग वाय ठेवायचं. काय एक्सच्या जागी काय? पहा समजलं ना तुम्हाला? काय होतं इथे? वाय मायनस ऑफ एक्सच्या जागी काय? वाय बाय लॉग वाय ठेवायचं. होल डिवाइड बाय वाय होताच ना, मग तो होल डिवाइड बाय वाला वाय जो आहे ना, तो इथे गेला वरती. मान्य मुलांना तुम्हाला हे? मग एक काम करा बरं, dy बाय dx इज इक्वल टू वरती आहे y इंटू लॉग वाय डिवाइड बाय हे y इथून कॉमन करा ना, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ऑफ 1 बाय लॉग वाय. बरोबर ना? असं राहणार ना हे. क्लिअर? हे y कॅन्सल होणार. हा लॉग वाय इथे जाणार, लॉग वाय मायनस ऑफ 1 बाय लॉग वाय वरती गेला, लॉग वाय इंटू दॅट लॉग वाय इज लॉग वायचा होल स्क्वेअर आणि डिवाइड बाय लॉग वाय मायनस ऑफ 1. लॉग वाय हा इथे जाणार, लॉग वाय मायनस ऑफ 1 इथे राहणारच येतो, नाही का? तर पहा मुलांना, इथे आपला एक्सरसाइज नंबर 1.3 संपतो. एक्सरसाइज नंबर 1.3 मध्ये तुम्ही थोडंसं पाहाल ना की आपण काय केलं, तर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन पासून स्टार्ट केलं. आपण पाहिलं एक्झॅक्टली की लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन कधी करायचं असतं, म्हणजे कोणत्या टाईपचा क्वेश्चन दिसला की लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन जायचं असतं. डिटेक्शन हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण तिथे शिकला, नाही का, की कसं डिटेक्ट करायचं लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. देन इम्प्लिसिट फंक्शन काय असतो, एक्सप्लिसिट फंक्शन काय असतो, आपण त्याचा स्टडी केला. इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन कसं करायचा तो पाहिला आपण. त्यानंतर आपण एक 2 आर्टिकल पाहिले, लाईक 2 फॉर्म्युलेज पाहिले, नाही का. मग त्या 2 फॉर्म्युलेचा यूज करून एक पर्टिक्युलर क्वेश्चन मधले सर्व सबटाइप्स जे की फार लेंदी असतात कन्व्हेन्शनल मेथडनी, ते आपण विदिन 20 सेकंड व 30 सेकंड सर्व केले, नाही का. प्रत्येक क्वेश्चन आपण 20-20 सेकंदामध्ये केलेले आहेत ते. येस स्टुडंट्स. आणि आता पहा, आपण एक्सरसाइज नंबर 1.3 संपवलाय आणि आजचा आपला जो टास्क आहे तो आहे डीपीपी नंबर 3. 20 MCQचा असाइनमेंट आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तो पाहून घ्या. ओके, डाउनलोड करा, सॉल्व्ह करा. आन्सर शीट आहे, मॅच करायची आन्सर शीट, किती करेक्ट आहेत पाहायचे आणि आठवणींनी कमेंट सेक्शनवरती कमेंट करा. अरे ओके, तर पहा आपण इथे स्टार्ट करूया डीपीपी नंबर 3. नाव सी गाइस, क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात ते म्हणतात एक्स इज इक्वल टू ई रेज टू पॉवर वाय, ओके, प्लस ई रेज टू पॉवर वाय प्लस ई रेज टू पॉवर वाय प्लस ई रेज टू पॉवर वाय, आणि असं होतच जातं म्हणा, असं म्हणतात ते. पहा जरा, हे जे आहे ना, ई रेज टू वाय प्लस ई रेज टू वाय प्लस ई रेज टू वाय, ई रेज टू वाय प्लस ई रेज टू वाय प्लस ई रेज टू वाय, हे एक्स आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय माहिती का, ई रेज टू पॉवर वाय प्लस हे ऍक्च्युअल मध्ये हे जे आहे ते हे एक्सच आहे, बरोबर. तर मग यार ठीक आहे, चलो दोन्ही साईडला लॉग घ्या बरं. सो लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेज टू पॉवर एक्स प्लस वाय, वाय प्लस एक्सला एक्स प्लस वाय लिहितो, हा एक्स प्लस वाय जो आहे तो येतो खाली. दॅट मीन्स गाईज लॉग एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू लॉग ऑफ ई आहे, पहा आहे, बरोबर ना. ठीक आहे यार. सो लॉग एक्स इज इक्वल टू लॉग इथे 1 असतो, सो इथे फक्त एक्स प्लस वाय बनणार आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, हा आपला आन्सर असणार. सो dy बाय dx चा आन्सर 1 बाय एक्स मायनस 1, काय 1 बाय एक्स मायनस ऑफ 1 म्हणजे 1 मायनस ऑफ एक्स बाय एक्स आहे का, असं कुठे 1 मायनस ऑफ एक्स बाय एक्स, 1 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स, दॅट इज ऑप्शन नंबर सी, हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, नाउ सी गाइस नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 2.
बरं क्वेश्चन नंबर 2 पण तेच रिपिटेशनचा सम आहे, पण याच्यामध्ये पहा आता काय म्हणतात ते y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय, हे असं होत जाणार आहे यार. तुम्हाला हे समजत आहे का? पहा काय y हे इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 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 बाय एक्स, हे जे आहे ना हे एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर, हेच तर y आहे, हेच तर y आहे ना यार, बरोबर ना, हेच तर y आहे ना एक्झॅक्टली. क्लिअर आहे मुलांना हे? मग टाका y तिकडे जाऊन मल्टिप्लाय करा, y इंटू दिस y इज y स्क्वेअर. सॉरी हा पहिले तर हे हा जो आहे ना हा y याच्यासोबत मल्टिप्लाय करायला लागेल तुम्हाला. दॅट मीन्स y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर y प्लस 1 होल डिवाइड बाय y. मग हा y तिकडे जाऊन मल्टिप्लाय, सो y इंटू y इज y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर y प्लस 1 बनतो. आता करा डिफरन्सिएशन नाही का, y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx. फाईन. एक्स स्क्वेअर ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, बरोबर ना, हे रब करतो इथला पार्ट, प्लस y ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 2x. मग एक काम करा, हा dy बाय dx टाका तिकडे नाही का. सो तिकडे काय होतं माहिती का, 2y इंटू dy बाय dx, ओके, मायनस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx, ओके, अँड दॅट इज इक्वल टू ट्वाइस xy राहतो इकडे नाही का. इथून कॉमन करा dy बाय dx, जर का dy बाय dx तुम्ही कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 2y मायनस ऑफ एक्स स्क्वेअर मिळणार ना, अँड दॅट इज इक्वल टू ट्वाइस xy. म्हणजेच काय रे, dy बाय dx चा व्हॅल्यू काय बनतोय मुलांना, ट्वाइस xy डिवाइड बाय 2y मायनस ऑफ एक्स स्क्वेअर ना, ट्वाइस xy बाय 2y मायनस एक्स स्क्वेअर, ट्वाइस xy बाय 2y मायनस ऑफ एक्स स्क्वेअर, हा आपल्याला इथे आन्सर बनतोय. दॅट इज ऑप्शन नंबर सी. यस, ठीक आहे. पहा यार नेक्स्ट सम. ओके, काय म्हणतात ते, असं म्हणतायत y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू असं कंटिन्यू होत चालला नाही का, एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू असं इन्फिनिटी पर्यंत. समजतं का? म्हणजे y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर, हे पहा हे जे आहे ना याला रीड करा बरं. काय रीड करता तुम्ही याला, एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू, यार एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू हाच तर y होता. मग याला सगळ्याला मिळून मी y लिहितो इथं. फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. बरं, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन घ्या रे, लॉग घ्या चलो. सो लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू पॉवर y, बरोबर ना. सो लॉग y इज इक्वल टू हे जातं y खाली नाही का, सो y इंटू लॉग ऑफ एक्स राहतं, पहा y इंटू काय लॉग ऑफ एक्स राहणार आहे, बरोबर ना. आता करा डिफरन्सिएशन, लॉग y चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय y इंटू dy बाय dx, ओके ना, अँड दॅट इज इक्वल टू हे पहा एक y ॲज इट इज ठेवतो, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, ओके, देन प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि y चा डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx. एक काम करा, हा dy बाय dx टाका तिकडे, म्हणजे इथे राहतं 1 बाय y, dy बाय dx ला मी y डॅश लिहितो, मायनस ऑफ लॉग एक्स, ओके, इंटू y डॅश, अँड दॅट इज इक्वल टू y डिवाइड बाय x. मान्य तुम्हाला हे y डॅश कॉमन करा, y डॅश कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये 1 बाय y मायनस ऑफ लॉग एक्स राहतो, बरोबर, अँड दॅट इज इक्वल टू y डिवाइड बाय x राहतं. दॅट मीन्स y डॅश ब्रॅकेट हा y जातो इथं नाही का, 1 मायनस ऑफ y लॉग एक्स, यस, डिवाइड बाय y, अँड दॅट इज इक्वल टू y बाय x. समजतं का रे, हा y इथे जाऊन y इंटू y इज y स्क्वेअर आहे का, पहा असं कुठे काही y स्क्वेअर, आणि हे तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे. तर ऑप्शन हा dy बाय dx नाही विचारलं त्यांनी, हे असं विचारलेलं, ओके, dy बाय dx इंटू 1 मायनस y लॉग एक्स, 1 मायनस y लॉग एक्स इंटू dy बाय dx, इंटू एक्स पण आहे का सोबत, इंटू एक्स पण आहे, म्हणजे हा इथला जो एक्स आहे इथे आणायचा आहे. then that is equal to y into y is y square. So answer should be y square. That is option number D. हा आपला इथे मुलांना आन्सर असणार आहे या समचा. ओके, पहा आता पुढचा क्वेश्चन. समजतोय रे कोणता टाइप होतोय का, आयडेंटिफाय कोणता टाइपचा सम आहे, बरोबर. मला तर वाटतं हे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन दिसतो, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन ओळखण्याचा आणखीन एक वे आहे. पहा ऑप्शन मध्ये पहा, जो क्वेश्चन दिलेला असतो ना तो इथे असतो, पहा प्रेझेंट. हे असं जर का असेल तरी पण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन हे असं आयडेंटिफाय होऊ शकतो तुमच्याने नाही का. अदरवाईज या खूप सारे टर्म्स आहेत, हे तर समजलंच आहे आपल्याला नाही का. सो घ्या रे आता याला, y इज इक्वल टू, ओके, दोन्ही साईडला लॉग घेऊ का. सो लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ काय रे, हे अंडर रूट एक्स आहे म्हणजे एक्स रेस टू हाफ आहे, इंटू काय रे एक्स स्क्वेअर प्लस 2 चा होल क्यूब आहे, डिवाइड बाय काय रे एक्स प्लस 1 आहे की नाही, डिवाइड बाय एक्स प्लस 1 आहे की नाही मुलांना, बरोबर ना. मग पहा बरं आता हे काय आहे माहिती का, लॉग ऑफ y इज इक्वल टू, अरे हे काय लॉग ऑफ a बाय b आहे, लॉग ऑफ a बाय b रे मुलांना, तो लॉग ऑफ a बाय b. आता लॉग ऑफ a बाय b म्हणजे काय रे, लॉग ऑफ
ए, बरोबर ना. लॉग ऑफ ए बाय बी म्हणजे काय, लॉग ए मायनस ऑफ लॉग बी. मान्य तुम्हाला हे, बरोबर. आता पहा पुढे काय. सो गाइज लॉग ऑफ वाय इज इक्वल टू, तुम्हाला हे समजतं का, हे लॉग ए बी आहे नाही का. लॉग ए बी म्हणजे काय रे, लॉग ए प्लस लॉग बी, बरोबर. मायनस ऑफ लॉग एक्स प्लस वन तर आहेच आहे पुढे, तसं नाही का. सो हाफ जातो खालती, म्हणजे काय बनणार माहिती का, हा लॉग वाय इज इक्वल टू, हा हाफ जातो खालती 1/2 इंटू लॉग एक्स, 1/2 इंटू लॉग एक्स प्लस हा 3 पण जातो खाली, म्हणजे 3 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 बनतो, एक्स स्क्वेअर प्लस 2 बनतो, मायनस ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 1 बनतो मुलांना. हे असं बनतंय पहा, पाहून घ्या व्यवस्थित एकदम, बरोबर ना. आता एकदम सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपल्याला आता लॉग घ्यायचा, सॉरी आपल्याला आता डिफरन्सिएशन करायचं असतं नाही का. आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं ना. करा रे डिफरन्सिएशन. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह इज 1/y इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह इज डी वाय बाय डी एक्स. येस, टोटली ॲग्री. दॅट इज इक्वल टू, हे पहा 1/2 ॲज इट इज ठेवतोय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/x, ओके, प्लस 3 ॲज इट इज ठेवतोय, हे पहा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/x, मान्य की नाही. इंटू तो डमी एक्स जो आहे ना, तर डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचा, म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्हने 2x ने मल्टिप्लाय करायचं इथे, बरोबर. मायनस ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह गाइस 1/x इंटू त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, काही करण्याची गरजच नाही का. तर मग आता होतं काय पहा, डी वाय बाय डी एक्सचा व्हॅल्यू काय बनतो, डी वाय बाय डी एक्सचा व्हॅल्यू बनतो मुलांना वाय ब्रॅकेट, हा वाय तिकडे जाऊन मल्टिप्लाय ना, 1/2x आहे, हा 1/2x, ओके, प्लस 6x बाय एक्स स्क्वेअर प्लस 2, काय 6x बाय एक्स स्क्वेअर प्लस 2, पुढे मायनस 1/x प्लस 1, मायनस 1/x प्लस 1, असं कुठे दिसतं का पहा बरं. ऑप्शन बी आहे का रे, 1/2x, 6x बाय एक्स स्क्वेअर प्लस 2, 1/x प्लस 1, ओके. तिकडे सेम आहे का, वाय आहे का तो एक्स स्क्वेअर प्लस, इथे वाय नाही आहे बहुतेक, पण इथे वाय नाही आहे तिथे नाही का. सो तो तर नाही आहे यार. सो कोणता असणार आहे, ऑप्शन ए आहे का मग, ऑप्शन ए, बरोबर बरोबर बरोबर, येस, ऑप्शन नंबर ए आपला आन्सर आहे पहा मुलांना. ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे, ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 5. हे तर एकदम सोपं आहे, काय शिकलं ना आपण, हे एक ट्रिक नाही का, काय की हा साइन इनवर्स जर का इकडे गेला तर साइन ऑफ, इकडे काय बनतो, साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ ए असं बनणार, म्हणजे इकडे कॉन्स्टंट आहे, टॅन इनवर्स इज कॉन्स्टंट, साइन ऑफ कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉन्स्टंट. मग जर का हे असं असेल नाही का, तो फॉर्मॅट आपला बनला ना, कोणता फॉर्मॅट रे, तर एक्स रेस टू एम मायनस ऑफ वाय रेस टू पी इंटू एक्स रेस टू एम मायनस क्यू इंटू वाय रेस टू एम डिवाइड बाय पी इंटू एक्स रेस टू एम प्लस क्यू इंटू वाय रेस टू एम, असं जर का असेल, हे जर का कॉन्स्टंट असेल तर त्याचा आन्सर डी वाय बाय डी एक्सचा आन्सर हा वाय बाय एक्स येत असतो. पाहिजे पावर सेम नाही का, 2 2 2 2, जसं की इथे एम 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 आहे, बरोबर. एक्सचे कोएफिशिएंट सेम, एक्सचे कोएफिशिएंट काय 1 1 सेम आहे. वायचे कोएफिशिएंट क्यू क्यू सेम पाहिजे, वायचे कोएफिशिएंट 1 1 आहे, डन. वरती मायनस आहे खालती प्लस आहे, वरती मायनस आहे खालती प्लस आहे, ते उलटं झालं तरी चालत असतं, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी आपण शिकले बरं. सो बाय डिफॉल्ट ब्लाइंडली याचा तुम्ही आन्सर मार्क करताय वाय डिवाइड बाय एक्स, जर का तो त्या फॉर्मॅटमध्ये असला तर बाय डिफॉल्ट वाय बाय एक्स मेन्शन करायचं असतं रे, ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 6. कोणतं फॉर्मॅट आहे, होतोय आयडेंटिफाय तुम्हाला. लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आज केलंय म्हणून मे बी तुम्हाला आज लवकर आयडेंटिफाय होत असेल, बट हे असं लॉंग टर्म मध्ये आयडेंटिफाय झालं पाहिजे बरं. काय रे हे, ते म्हणतात वाय इज इक्वल टू एक्स रेस टू रूट एक्स, फंक्शन रेस टू फंक्शन, हे एकदम फिट बसलं आपल्या डोक्यात नाही का. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर लॉग घ्यायचा डायरेक्टली, घ्या रे लॉग. सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू रूट एक्स करा नाही का. सो गाईज लॉग ऑफ वाय इज इक्वल टू हे रूट एक्स जातं खालती, सो रूट एक्स इंटू लॉग ऑफ एक्स बनतं पहा, मान्य आहे तुम्हाला. सो लॉग ऑफ वाय इट इज इक्वल टू, डिफरन्सिएशन करायचं ना यार, काय करतोय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह इज 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स, यस, दॅट इज इक्वल टू u इंटू v, u ॲज इट इज, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस रूट एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1/2 रूट एक्स इंटू लॉग एक्स ॲज इट इज, यस. तर पहा रे आता हे डी वाय बाय डी एक्स काय म्हणतं, डी वाय बाय डी एक्स गाइस इट इज इक्वल टू वाय तिकडे जाऊन मल्टिप्लाय, बरोबर ना, ब्रॅकेट रूट एक्स बाय एक्स काय तर 1/√x बनतो, बरोबर, प्लस लॉग एक्स बाय 2 रूट एक्स, काय लॉग एक्स बाय 2 रूट एक्स, असं काही आहे का रे. 2 रूट एक्स बहुतेक कॉमन केलं इथे नाही का, इथे पण 2 लिहितो, इथे पण 2 लिहितो नाही का, 2 रूट एक्स कॉमन निघतं बाहेर नाही का. दॅट मीन्स डी वाय बाय डी एक्स इट इज इक्वल टू होल डिवाइड बाय 2 रूट एक्स कॉमन करतो, वरती वाय आहे ब्रॅकेटमध्ये 2 प्लस लॉग एक्स आहे पहा, 2 प्लस लॉग एक्स. असा कोणता ऑप्शन दिसतोय का, 2 प्लस लॉग एक्स वाला वरती एकच ऑप्शन दिसतोय, ऑप्शन नंबर ए. फक्त वायच्या जागी एक्स रेस टू रूट एक्स आपल्याला ते लिहायचं नाही का, वायच्या जागी जो फंक्शन आहे ना तो फंक्शन आपल्याला तिथे लिहायचा असतो. नाउ सी गाइज नेक्स्ट काय म्हणतात तिथे, काय क्वेश्चन पहा.
y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस अगेन अंडर रूट ऑफ एक्स प्लस अगेन अंडर रूट ऑफ एक्स. अरे यार हे असं काही संपतच नाही का, टेक्स्ट बुक मध्ये पण बहुतेक होता हा नाही का. स्क्वेअर करा चलो दोन्ही साईडला. वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हे पहा याला मी स्क्वेअर करतोय बरोबर, हा स्क्वेअर आणि हा पहिला अंडर रूट कॅन्सल होतो. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस राहतं काय रे अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स, असंच कंटिन्यू राहतं ना यार. अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स तोच तर वाय होता. मग जे राहतं त्याला मी वायच बोलतो ना इथं. करा डिफरन्सिएशन. y square derivative is 2y into dy by dx. Yes. x derivative is 1 plus y derivative is again dy by dx यार. बरोबर की ना. आता एक काम करा चलो, हा जो dy by dx जातो तो तिकडे, म्हणजे काय बनणार माहिती का 2y dy by dx. Yes. मायनस ऑफ dy by dx. ओके. अँड दॅट इज इक्वल टू 1. बरोबर की ना. मग dy by dx कॉमन करा ना तुम्ही इथून. dy by dx जर का आपण इथे कॉमन केलं रे मुलांना तर काय 2y मायनस ऑफ 1 बनणार. हे पहा dy by dx कॉमन 2y मायनस ऑफ 1. That means 2y minus of 1 and that is equal to 1. करा dy by dx value 1 divided by 2y minus of 1. आएगा 1 divided by 2y minus of 1. 1 divided by 2y minus of 1. हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके. जातोय पुढे. पहा काय नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 8. तर ते बोलतायत 2 raised to power x plus 2 raised to power y. हा आहे म्हणे 2 raised to power x plus y म्हणे. ठीक आहे असेल. तर मग ते विचारतात dy by dx at x is equal to y is what. म्हणजे जेव्हा x ची आणि y ची व्हॅल्यू सेम आहे, काय x ची आणि y ची व्हॅल्यू जेव्हा सेम आहे तेव्हा dy by dx ची व्हॅल्यू काय आहे असं ते म्हणतायत. ओके ठीक आहे. जेव्हा x आणि y ची व्हॅल्यू सेम ना, म्हणजे काय करायला लागेल मला 2 raised to x प्लस 2 y च्या जागी xच ठेवायला लागेल. x आणि y सेम म्हणजे पहा ना y च्या जागी xच ठेवायला लागेल बरोबर ना. दॅट इज इक्वल टू 2 raised to x प्लस y च्या जागी xच ठेवायला लागेल बरोबर ना. 2 raised to x प्लस 2 raised to x is 2 into 2 raised to x and that is equal to 2 raised to x plus x is 2x. फाइन. हे पहा रे इथे 2 raised to पॉवरचं ऍडिशन ना, म्हणजे 1 plus x ना, and that is equal to 2 raised to 2x ना. करा रे कंपेअर. 1 plus x has to be 2x. that means guys x has to be 1. हे समजलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली काय म्हणतात माहिती का, तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा ऍट x इक्वल टू 1. x इक्वल टू 1 ला तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा असं ते म्हणतात. x इक्वल टू 1 ला डेरिव्हेटिव्ह काढायचं काय पहा आता. 2 raised to x are equal to a raised to x are equal to a raised to x into log a. a raised to x are equal to a raised to x into log a. बट हा xच नाही आहे ना, म्हणून dy by dx करायला लागतं. फाइन. इज इक्वल टू a raised to x are derivatives a raised to x into log a बराबर इंटू अरे हा थोडी ना x आहे का. सो 1 प्लस dy by dx करायला लागतं आपल्याला. त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं असतं, म्हणजे 1 प्लस dy by dx हे आपल्याला करणे भाग आहे नाही का, करायचंच आहे ते. आता ठरलं आपल्याला x च्या जागी 1 टाकणार आहे, y च्या पण जागी 1 टाकणार आहे, बिकॉज ते आपल्याला विचारतात डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू y व्हॉट. बरोबर ना. x च्या जागी 1 आणि y च्या पण जागी 1 टाकायचं. टाका रे 1 टाका. 2 raised to 1 is 2. 2 into log 2 आहे बरोबर. 2 into log 2. ओके. 1 टाका. अगेन 2 into log 2. 2 into log 2 इंटू y डॅश आहे बरोबर. dy by dx म्हणजे y डॅश लिहितो मी इथे. दॅट इज इक्वल टू 1 टाका. 1 टाका. 1 plus 1 is 2. 2 raised to 2 is 4. म्हणजे हा 4 into log 2 बनतो. काय 4 into log 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस y डॅश आहे. मान्य आहे ना. काय रे काय अरे हे असं वरती जातो ना तो. 2 raised to 2 is 4 ना, म्हणजे हा log 4 बनतो. log 4 प्लस 2 इंटू log ऑफ 2 म्हणजे हे पण log 4 आहे यार. समजतं. हे 2 इथे पॉवर न जातं, म्हणजे हा पण log 4च आहे खरं तर. log 4 इंटू y डॅश आहे हा खरं तर. इज इक्वल टू हे काय आहे, हे आहे log 16. इथे गेलं की 16 म्हणतो. log 16 इंटू 1 इज log 16 प्लस log 16 इंटू y डॅश इज log 16 y डॅश. बनणार ना असं. y डॅश एका साईडला. मी काम करतो पहा इथे. log 4 मायनस log 16 काय log 4 मायनस ऑफ log 16 इट इज इक्वल टू हे पहा y डॅश इंटू log 16 काय y डॅश इंटू काय log 16 मायनस ऑफ log 4 ना बरोबर ना. हा तिकडे जाणार, मग y डॅश कॉमन केलं की असंच बनणार ना. म्हणजे इथे काय बनतं माहिती का, हे बनतं पहा log ऑफ, हे दोघे कॅन्सल होतात का यार, कॅन्सल होत का. एक्झॅक्टली सेम नाही, हे उलट आहे नाही का, म्हणजे -1 बनणार ना. y डॅशचं व्हॅल्यू -1 बनणार डायरेक्टली. करून घ्या तुम्ही. y डॅशचं व्हॅल्यू काय बनणार आहे -1 बनणार आहे. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस गाइस. पहा नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 9. काही लॉजिक लागतं काय हे. मला तर वाटतं हे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनच दिसतोय, बिकॉज y इज इक्वल टू x रेस टू x. फंक्शन रेस टू फंक्शन दिसलं की समजायचं लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. सो x रेस टू x इंटू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ x हे असं आहे पहा.
करायचं मग डिफरन्सिएशन. थोडंसं प्रोसेस मोठा यायचा, बिकॉज पहिले तर हा यू इंटू व्ही आहे, यू इंटू व्ही आहे, म्हणजे मी असं लिहू का इथे dy बाय dx इज इक्वल टू यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ रूट एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ रूट एक्स गाइज ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह करायला लागणार आपल्याला, कोणाचा एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायला लागणार आहे आपल्याला, बरोबर ना यार. ठीक आहे चलो ओके, करा पुढे. सो dy बाय dx इट इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू यार साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर इज एक्स इंटू, हे पहा इनवर्स फंक्शनचा डिफरन्सिएशनचे फॉर्म्युलेस पाठ पाहिजे. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्सचा स्क्वेअर, रूट एक्सचा स्क्वेअर इज एक्स इंटू, हा थोडी ना एक्स आहे यार, तो रूट एक्स आहे, डमी एक्स आहे, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय, रूट एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट एक्स, मान्य. ठीक आहे चलो प्लस करतो मी इथे साइन इनवर्स ऑफ रूट एक्स इंटू एक्स रेस टू एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो ना, हे तर खरं तर पाठच पाहिजे. ओके, एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. मी करून दाखवतो बरोबर, लोड ना. एक्स रेस टू एक्सचा ठरला ना आपलं डेरिव्हेटिव्ह करायचं. हे पहा यू बोलतो एक्स रेस टू एक्स, एक फंक्शन आहे एक्स रेस टू एक्सला मी यू बोलतो, घ्या लॉग दोन्ही साईडला. सो लॉग ऑफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स, बरोबर ना. सो लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह हे पहा लॉग ऑफ यू इज इक्वल टू हा एक्स जातो खालती, म्हणजे एक्स इंटू लॉग एक्स बनणार आहे, बरोबर ना. सो लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय यू इंटू डी यू बाय डी एक्स, मान्य आहे. अँड दॅट इज इक्वल टू यार हे यू इंटू व्ही आहे ना, यू ॲज इट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1, बरोबर. सो डी यू बाय डी एक्स काय बनणार माहिती का, हा यू जाणार तिकडे मल्टिप्लाय ब्रॅकेट एक्स एक्स कॅन्सल 1 बनणार प्लस लॉग एक्स बनणार की नाही. यू काय होता एक्स रेस टू एक्स, तर यू होता आपला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इज एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. हे मला इथे सांगायचं होतं तुम्हाला, बरोबर ना. आता हे पाठ पाहिजे बरं, म्हणजे इतक्या वेळेस येणार ना हा एक्स रेस टू एक्स, सो पाठ असलेलं बरं कधी पण. सो एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स, हे असं बनलंय पहा. आला का आपल्याला आन्सर. काय रेट काही कॉमन वगैरे करत असेल तर करून घ्या बरं. जरा ऑप्शन्स बघतोय मी की काही कॉमन वगैरेचा सीन आहे का. एक्स रेस टू एक्स साइन इनवर्स ऑफ रूट एक्स, एक्स रेस टू एक्स साइन इनवर्स ऑफ रूट एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स आहे इथे असं ऑप्शन. एक्स रेस टू एक्स साइन इनवर्स ऑफ रूट एक्स 1 प्लस लॉग एक्स, एक्स रेस टू एक्स साइन इनवर्स ऑफ रूट एक्स 1 प्लस लॉग एक्स नाही, हे नाही पाहिजे आपल्याला, 1 प्लस लॉग एक्स हे पहा इथे असं, बरोबर ना. प्लस एक्स रेस टू एक्स बाय 2 रूट एक्स, एक्स रेस टू एक्स बाय 2 रूट, थोडंसं वेगळं आहे नाही का, पण चालतं यार. हे पहा 2 तर आहे ना तिथे, मान्य. मग इथे काय माहिती का, इथे रूट एक्स आणि रूट 1 मायनस ऑफ एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये, दोघांचं कॉमन रूट केलं तरी चालतं. एक्स इंटू 1 इज एक्स मायनस ऑफ एक्स इंटू एक्स कराल तर एक्स स्क्वेअर बनतं, हे असं आहे पहा इथे असं आहे नाही का. सो ऑप्शन नंबर डी मुलांना इथे आपल्याला आन्सर लिहायचा आहे नाही का. जाऊ मी पुढच्या समवरती. सी क्वेश्चन नंबर 10. हे काय लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन पिछा नाही सोडत. y इज इक्वल टू हे पहा ई रेस टू एक्स साइन एक्स प्लस एक्स रेस टू लॉग एक्स, हे असं आहे बरोबर ना. याचा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे बरं. हे वायचा डेरिव्हेटिव्ह करा ना डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पहा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू एक्सच इंटू त्या नकली एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायला लागतं. एक्स ॲज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, हे नकली एक्स जो आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागतं यू इंटू व्ही ने नाही का. एक्स ॲज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा बनतो 1, मान्य. प्लस आता प्रॉब्लेम इतकाच आहे की याचा डेरिव्हेटिव्ह करून इथे आपल्याला लिहायचा, तो आपला आन्सर असणार आहे बरोबर ना. मग तो काय आहे रे, तो आहे एक्स रेस टू लॉग एक्स आहे ना, मी त्याला यू बोलतो बरं. यू इज इक्वल टू एक्स रेस टू लॉग एक्स असं समजून ठेवतो मी इथे नाही का. ॲज्युम करूया आपण, चलो समजलं तुम्हाला फंक्शन रेस टू फंक्शन आहे. सो लॉग घेणे तर बाय डिफॉल्ट लॉग घ्यायचाच आहे आपल्याला बरोबर. मग करा लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू लॉग एक्स, मान्य हा लॉग एक्स येणार खाली. सो लॉग ऑफ यू इज इक्वल टू गाईज लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स इंटू काय परत लॉग ऑफ एक्स. समजलं आहे तुम्हाला, हे लॉग ऑफ एक्स परत खालती येणार बरोबर ना. लॉग एक्स इंटू लॉग एक्स इज लॉग एक्सचा होल स्क्वेअर बरोबर ना. सो लॉग ऑफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्सचा होल स्क्वेअर करायचा आपल्याला इथे बरोबर ना. सो लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह काय यार 1 बाय यू इंटू डी यू बाय डी एक्स, डन. दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, मान्य. इंटू हा थोडी ना एक्स आहे यार, त्याचा डेरिव्हेटिव्ह करा ना, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स ना. दॅट मीन्स डी यू बाय डी एक्स इट इज इक्वल टू यू तिकडे जाऊन मल्टिप्लाय, यू इकडे जाऊन मल्टिप्लाय, 2 तर आहेच सोबत, 2u लिहितो ना बेटर. सो 2 इंटू यू लिहितो इंटू लॉग एक्स लिहितो आणि डिवाइड बाय एक्स लिहितो. म्हणजे समजलं तुम्हाला, यूचा डेरिव्हेटिव्ह असा आहे,
हाच आहे ना यू आपला, याचा डेरिव्हेटिव्ह कसा आहे असा आहे, लिहू का इथे यू 2 इंटू यू, व्हॉट इज यू, एक्स रेज टू लॉग एक्स इंटू लॉग एक्स डिवाइड बाय एक्स. असं ऑप्शन कुठे दिसतोय तो पहा रे बाबा, आहे का असं ऑप्शन, हे तर दिसेल पहा तुम्हाला, हे तर सर्व ठिकाणी सेम आहे का, इथे प्लस आहे ना, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स, एकच आहे का ऑप्शन असा, म्हणजे इतकं करण्याची गरज पण नव्हती खरं तर. एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स वाला जर का एक ऑप्शन तो तिथून तुम्ही चूज केला असता, जा तिथेच आपल्याला आन्सर आहे, तिथेच आपल्याला आन्सर असला असता बरोबर. बट स्टील पुढचा पार्ट पहा, एक्स लॉग एक्स काढला आणि 2 इंटू लॉग एक्स बाय एक्स, 2 इंटू लॉग एक्स बाय एक्स हा आपला इथे आन्सर असणार आहे. यस स्टुडंट्स, चलो यार जातो पुढे. क्वेश्चन नंबर 11 पहा, परत लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन दिसतोय खरं नाही का, पाहून घ्या रे, फंक्शन रेस टू फंक्शन दिसला ना की लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन बाय डिफॉल्ट. सो काय आहे, y इज इक्वल टू साइन एक्स रेस टू पॉवर लॉग एक्स आहे इथे नाही का, घ्यायचं डायरेक्टली लॉग, फंक्शन रेस टू फंक्शन दिसला की डोळे बंद करून लॉग. सो लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू पॉवर लॉग एक्स, हे असं करायचं काय मुलांना. ठीक आहे मग पहा, लॉग ऑफ y इज इक्वल टू गाइस, हे लॉग एक्स आहे ना ते इथे जातं खाली नाही का, सो लॉग एक्स जातं खाली इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ साइन एक्स बरोबर. पहा मग आता करायचं का डिफरन्सिएशन, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, मान्य, दॅट इज इक्वल टू हे पहा हे यू इंटू व्ही आहे काय, सो लॉग एक्स ॲज इट इज म्हणून लॉग एक्स ॲज इट इज यू ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह कसा करणार, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा रे 1 बाय एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डन, प्लस आता याला ॲज इट इज ठेवा, म्हणजे लॉग ऑफ साइन एक्सला आपण ठेवूया ॲज इट इज इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय एक्स नाही का. पहा असा ऑप्शन कुठे मॅच होतो, कॉस बाय साइन इज कॉट, लॉग एक्स इंटू कॉट एक्स, कुठे लॉग एक्स इंटू कॉट एक्स मान्य, प्लस लॉग ऑफ साइन एक्स बाय एक्स, आणि हा जो y आहे y इथे येऊन मल्टिप्लाय होणारच आहे ना, इथे y इथे येऊन मल्टिप्लाय होणारच आहे ना, आणि y चा व्हॅल्यू काय आहे माहिती तुम्हाला, साइन एक्स रेस टू लॉग एक्स, y चा व्हॅल्यू काय साइन एक्स रेस टू लॉग एक्स. सो ऑप्शन नंबर ए इथे मॅच होतोय पहा, तो आपला आन्सर असणार आहे. यस स्टुडंट्स, सी गाइस क्वेश्चन नंबर 12 एकदम चांगला क्वेश्चन आहे. काय म्हणतात पहा, एफ ऑफ थीटा cos theta 1 into cos theta 2 into cos theta 3 into cos theta 4 up to cos theta n. एक काम करतो, लिहितो मी इथे जरा नाही का, f of theta is cos theta 1 cos theta 2 into एवर है cos theta 3 cos theta 4 up to cos of theta n. हे f of theta आहे म्हणे नाही का. मग ते आपल्याला काय विचारतात माहिती का, ते आपल्याला विचारतायत tan theta 1 plus tan theta 2 plus tan theta up to tan theta n हे काय म्हणे. लॉग घ्यायचं दोन्ही साईडला, मी सांगतो पहा बघा काय, लॉग ऑफ एफ ऑफ थिटा इज इक्वल टू, घ्या रे इकडे लॉग, थोडंसं इमॅजिन करा बरं फक्त, की इकडे जर का मी लॉग घेतला समजा नाही का, लॉग ऑफ ए बी सी, तुम्हाला माहिती आहे ना, लॉग ऑफ ए बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी, मान्य तुम्हाला आहे, लॉग ऑफ ए बी इज लॉग ए प्लस लॉग बी. बट हे तर काय माहिती का, लॉग ऑफ ए बी सी डी ई एफ असं आहे नाही का, म्हणजे याचा आन्सर काय असणार रे, लॉग एबीसी, इव्हन लॉग एबीसी पण माहिती नाही तुम्हाला, लॉग एबीसी म्हणजे पण लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी असं असतोच की नाही का, म्हणजे हे तर लॉग ए बी सी डी असं खूप एन पर्यंत नाही का. सो याचा आन्सर असणार पहा, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी अप टू लॉग एन. हे झेपले तुम्हाला बरोबर. आता हे इतकं केल्यानंतर आता डिफरन्सिएशन करायचं आपल्याला. हे पहा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय एक्स इंटू एक्स आहे का, हा नाही आहे ना, इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह करा ना, एफ ऑफ थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज एफ डॅश ऑफ थीटा ना. आता इथे तुम्हाला थोडंसं थीटा दिसेल यार, थोडंसं वेगळं दिसतोय, वाय आणि एक्सच्या जागी थीटा आहे इथे नाही का. बट ठीक समजून घ्या की थीटा म्हणजे लाईक से वाय, ओके, किंवा एक्स समजा नाही का. तर थीटाच्या जागी तुम्ही जस्ट एक्स ट्रीट करा याला, म्हणजे इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा असतं बरं, इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा करतोय आपण. तर पहा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स इंटू हा जो आहे ना, हा आतमधला एफ ऑफ थीटा, म्हणजे तो एक्स डमी एक्स जो बोलला ना, म्हणजे इथे डमी थीटा ज्याला बोलतोय ना आपण, त्या डमी थीटाचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ थीटाचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ थीटा, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा रे, लॉग थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय थीटा यार, इंटू हा थीटा आहे का, नाही आहे ना, तो डमी थीटा आहे. सो त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. कॉस थीटा 1चा डेरिव्हेटिव्ह इज मायनस ऑफ साइन थीटा 1. कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, मायनस साइन थीटा, बरोबर ना. इथे लिहितोय मायनस ऑफ साइन थीटा, प्लस इथे पण तसंच बनणार का रे, लॉग थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय थीटा.
पण आहे का हा थीटा? नाही, डमी थीटा आहे. सो त्या डमी थीटाच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा, म्हणजे कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस ऑफ साइन थीटा. मान्य तुम्हाला? यार हे असंच पुढे होत जाणार आहे. आता हे करून दाखवतो का. लॉग थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय थीटा, फाईन. बट ऍक्च्युअल मध्ये हा थीटा नाहीच येणार आहे, हा थीटा नाहीच आहे ना. मग हा जो डमी थीटा आहे याचा डेरिव्हेटिव्हनी करा मल्टिप्लाय. कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन थीटा, सो मायनस ऑफ साइन थीटा 3, सो ऑन अप टू हे एंडला जाणार आहे असं नाही का. तर काही लॉजिक लागतंय का रे. हे टॅन थीटा 1 आहे का, टॅन थीटा 2, टॅन थीटा 3, टॅन थीटा 4, बट सर्व ठिकाणी मायनस 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 दिसतोय नाही का. सो एफ डॅश ऑफ थीटा काय काय, एफ डॅश ऑफ थीटा डिवाइड बाय एफ ऑफ थीटा इट इज इक्वल टू मायनस. जर का सर्व ठिकाणून इथून 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 कॉमन कराल तर तुम्हाला टॅन थीटा 1 प्लस टॅन थीटा 2 प्लस टॅन थीटा 3 असं बनणार की नाही. काय बनणार, टॅन थीटा 1 प्लस टॅन थीटा 2 प्लस टॅन थीटा 3 अप टू टॅन थीटा एन असं बनणार की नाही. आणि याचीच व्हॅल्यू विचारतात करते, हा मायनस फक्त तिकडे टाकायचं तुम्हाला. मायनस ऑफ एफ डॅश ऑफ थीटा बाय एफ ऑफ थीटा काय काय, मायनस ऑफ एफ डॅश ऑफ थीटा बाय एफ ऑफ थीटा हा तुमचा इथे आन्सर बनणार आहे. झेपतंय का तुम्हाला? जाऊ का रे मग मी पुढे. पहा नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 13 पहा रे मुलांनो. क्वेश्चन नंबर 13 इम्प्लिसिट फंक्शन आहे का हा. इम्प्लिसिट फंक्शन इम्प्लिसिट नाही आहे ना, असं काही खास नाही यार. हे इम्प्लिसिट फंक्शन दिसत नाहीये. ओके, होऊ शकतं सेपरेट सेपरेट, काही प्रॉब्लेम नाही. बट स्टील चलो करून टाका डिफरन्सिएशन. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह हे पहा, रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू 1 असं त्यांनी दिलंय. आणि ते विचारतात डी वाय बाय डी एक्स ॲट 1/4 1/4. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1/2 रूट एक्स. ओके, रूट वाय डेरिव्हेटिव्ह इज 1/2 रूट वाय. ओके, इंटू डी वाय बाय डी एक्स करायला लागणार तुम्हाला, बरोबर ना. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इंटू एक्स नाही आहे हा, म्हणता डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 बनतो. टाका 1/4 टाका नाही इथे 1/2 इंटू यार 1/4चा अंडर रूट इज 1/2 प्लस 1/2 1/4 टाकला तर 1/4चा अंडर रूट 1/2 बनतो इंटू डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू 0. बरोबर, हे असंही कॅन्सल होतं, हे पण असंही कॅन्सल यार. सो इथे फक्त डी वाय बाय डी एक्स राहतो, डी वाय बाय डी एक्स. आणि तो जो इथे 1 आहे ना तो तिकडे जाऊन -1 बनतो. सो दॅट मीन्स डी वाय बाय डी एक्सचा आन्सर जो आहे ना मुलांनो दॅट इज मायनस ऑफ 1. मायनस ऑफ 1 म्हणजे ऑप्शन नंबर ए हा तुमचा इथे आन्सर बनतोय. यस, जाऊ मग पुढच्या समवरती. पहा क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतात. क्वेश्चन नंबर 14 मध्ये पहा आहे इथे x इज इक्वल टू ई रेज टू एक्स बाय वाय. बरोबर ना, x इज इक्वल टू ई रेज टू एक्स बाय वाय असं त्यांनी मेन्शन केलेलं तिथे. परत तेच यार की डी वाय बाय डी एक्स काढा म्हणतात, डी वाय बाय डी एक्स काढा म्हणतात. आता इथे लॉग तर दिसत आहे यार सर्व ठिकाणी ऑप्शन मध्ये, मग घेऊन टाकू लॉग डायरेक्टली. भलेही फंक्शन रेज टू फंक्शन वगैरे असं काही नाहीये बरं, बट ऑप्शन मध्ये लॉग दिसतोय ना, सो कुठे ना कुठे लॉग घ्यायचंच आहे आपला. सो घेऊन टाका स्टार्टिंग मध्ये. सो लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेज टू पॉवर एक्स बाय वाय. सो लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू हे एक्स बाय वाय ना खाली जातं रे, एक्स बाय वाय खाली जाणार अँड दॅट इज इंटू लॉग ई बनणार. लॉग ईचा व्हॅल्यू तर 1 असतं, ईचा व्हॅल्यू लॉग ई टू द बेस ई असतं नाही का, हे आन्सर तर 1 बनणार आहे. दॅट मीन्स लॉग ऑफ एक्स किंवा वाय इंटू लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स बनणार आहे. करा डिफरन्सिएशन रे. वाय ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. हे पहा वाय ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. ओके, प्लस लॉग एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स अँड दॅट इज इक्वल टू इकडे तर एक्स होता, मग त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बनला पाहिजे. काढायचं काय आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं ना. सो लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस ऑफ वाय बाय एक्स. 1 मायनस ऑफ काय रे, वाय डिवाइड बाय एक्स. बरोबर ना. मग पहा डी वाय बाय डी एक्सचं व्हॅल्यू काय येणार. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू गाईज एक्स इथे जाणार, एक्स मायनस ऑफ वाय डिवाइड बाय एक्स तर खाली आहेच ना शेवटी, आणि तो लॉग एक्स इकडे येऊन डिवाइड होणार. असा कोणता ऑप्शन आहे का पहा, एक्स मायनस वाय बाय एक्स लॉग एक्स, एक्स मायनस वाय बाय एक्स लॉग एक्स. सो ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, नाउ सी गाईज नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतात पहा, y इज इक्वल टू काही प्रॉपर्टी यूज करायची आहे पहा सिक्वेन्स अँड सिरीज मधली नाही का. तर y इज इक्वल टू ई रेज टू पॉवर. पहा तुम्हाला हे दिसतंय का रे, हे बेस सर्वांचं सेम आहे, म्हणजे पॉवरचं ऍडिशन असेल म्हणजे x प्लस 2x प्लस 3x असंच असेल ना, x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x अप टू nx ना. मग एक काम करा ना, y इज इक्वल टू ई रेज टू पॉवर x कॉमन करा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू n ना. मान्य की नाही. आता तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे यार की 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 अप टू n हा असतो n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे बरोबर. सिक्वेन्स अँड सिरीज लास्ट इयरच्या लेसन मधला एक बेसिक फॉर्म्युला आहे हा सिरीजचा नाही का. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू n हा असतो n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2. तुम्ही म्हणाल हे सिक्वेन्स अँड सिरीज मधलं असतं, सिक्वेन्स सिरीज सिलेबस मध्ये भाऊ हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे जे की 10th मध्ये पण झालंय तुमचं. समेशन अप टू nth टर्म आहे
तो समेशन अप टू टीएनचा फॉर्म्युला एसएनचा फॉर्म्युला जर यूज कराल तर तुम्हाला हा मिळणारच आहे n × n+1/2. ओके, सो तुम्ही इथे नाही म्हणू शकत की लाईक हे आता सिक्वेन्स अँड सिरीजचा म्हणून आउट ऑफ सिलेबस, असं काही नाही. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, 10th चा पार्ट आहे छोटासा. सो गाईज y इज इक्वल टू e⁻x इंटू हा काय आहे रे, हा आहे n × n+1 डिवाइड बाय 2 आहे की नाही. आता करा बरं डेरिव्हेटिव्ह काय बनतो, y चा डेरिव्हेटिव्ह इज dy/dx. ओके, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह इज e⁻x ओनली, बरोबर ना. इंटू हा जो डमी x आहे त्या डमी x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचा. हा तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ॲज इट इज यार, n × n+1 डिवाइड बाय 2. कॉन्स्टंट ॲज इट इज, फक्त x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 1, त्या 1 नी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं तिथे, बरोबर ना. तर पहा बरं, हा असं ऑप्शन कुठे दिसतोय का, हा तर वायच आहे ना, हा तर वायच आहे ना रे, तोच तर वाय आपला, पहा ना, y इज इक्वल टू तोच तर आहे. सो dy/dx इज इक्वल टू y इंटू n × n+1/2 y इंटू n × n+1 डिवाइड बाय 2. सो ऑप्शन नंबर डी मॅच होतोय पहा, ऑप्शन नंबर डी आपला आन्सर तिथे मॅच होतोय. ओके, नाउ सी गाइस, नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 16. काय विषय आहे क्वेश्चन नंबर 16 मध्ये पहा, y इज इक्वल टू sin x रेस टू sin x. ओके, रेस टू अगेन sin x, तुम्हाला समजलं असेल काय, याला असंच लिहित असतो ना आपण, y इज इक्वल टू sin x रेस टू y. हे जे आहे sin x रेस टू sin x रेस टू sin x रेस टू sin x sin x रेस टू sin x रेस टू, तोच y असतो. मग यालाच y लिहिलं, बरोबर ना. फंक्शन रेस टू फंक्शन आला माहिती आहे, डायरेक्टली लॉग घ्यायचा असतो ब्लाइंडली, नाही का. सो गाईज, लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ sin x रेस टू पॉवर y करायला लागणार आपल्याला, बरोबर ना. दॅट मीन्स लॉग ऑफ y इज इक्वल टू, तो y जातो खाली, y इंटू लॉग ऑफ sin x करायला लागणार आहे तुम्हाला, मान्य आहे की नाही, बरोबर. करा रे, आता डिफरन्सिएशन करायचं, u इंटू v आहे की नाही, हा पहा ना, हे u इंटू v आहे की नाही. हा, सो लॉग वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 1/y इंटू dy/dx. एक काम करून थोडंसं इकडे लिहितो. ओके, पहा, लॉग वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 1/y इंटू dy/dx, दॅट इज इक्वल टू y ॲज इट इज लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x करायला लागणार आहे तुम्हाला. प्लस करतो लॉग ऑफ sin x लिहायला लागणार तुम्हाला, नाही का. लॉग ऑफ sin x लिहा तुम्ही इथे, नाही का. इंटू y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx असतो. y चा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy/dx असं असणार, बरोबर ना. ठीक आहे, dy/dx चा व्हॅल्यू फाइंड करायचा ना. dy/dx इथे पण आहे, इकडे घेऊन टाका तुम्ही डायरेक्टली. सो 1/y dy/dx ला y डॅश लिहितोय, मायनस ऑफ लॉग ऑफ sin x इंटू त्याला y डॅश लिहितोय, dy/dx ला y डॅश लिहितोय, तो इकडे आला, अँड दॅट इज इक्वल टू इथे काय रे, cot x ना, cot y इंटू cot x बनतो. y इंटू cot x बनणार आहे तो. इथून तुम्ही y डॅश जर का कॉमन केलं ना रे, y डॅश जर का कॉमन केलं इथून, तर हा तर 1/y मायनस ऑफ लॉग ऑफ sin x आहे ना, मान्य आहे, अँड दॅट इज इक्वल टू y इंटू cot x. पहा रे, असं कुठे आहे का, y इंटू cot x, पहा y इंटू cot x हे तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे, बरं. एक नीट पहा ना, हे y इथे जाणार, 1 मायनस y लॉग sin x. आता इथे जागा नाही म्हणून मी थोडंसं इमॅजिन करा म्हणतोय तुम्हाला, बट ठीक आहे, चलो करून दाखवतो इथे लास्ट स्टेप. पहा, y डॅश इज इक्वल टू y इंटू cot x आहे तिकडे, मान्य, डिवाइड बाय हे तिकडे जाऊन डिवाइड ना, म्हणजे 1 मायनस y लॉग sin x, 1 मायनस y लॉग sin x होल डिवाइड बाय y होताच ना, होल डिवाइड बाय y लिहायचं, तोच y गेला वरती, म्हणजे इथे y² बनणार. सो y² cot x आहे का रे, y² cot x डिवाइड बाय 1 मायनस ऑफ y इंटू लॉग ऑफ sin x. सो ऑप्शन नंबर सी मुलांना इथे आपला आन्सर बनणार आहे या क्वेश्चनचा, करेक्ट. तर जाऊया पुढे, क्वेश्चन नंबर 17. यार हे तर बघायचंच नाहीये, सांगितलं होतं ना मी तुम्हाला की x रेस टू m y रेस टू n x रेस टू m x रेस टू m y रेस टू n इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू x प्लस y, त्या दोघांचं पण ऍडिशन आणि पॉवरचा पण ऍडिशन, असं जर का असेल ना, तर ब्लाइंडली आन्सर आपण लिहित असतो y/x, दॅट इज ऑप्शन नंबर बी. बघायचंच नाही, डायरेक्ट लिहायचं तुम्हाला ऑप्शन नंबर बी. ओके, हे ऑलरेडी थेरोटिकल लेक्चरमध्ये आपण पॉईंट कव्हर केलाय तसा. सी क्वेश्चन नंबर 18. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 18 मध्ये, लॉग ऑफ x प्लस y इज इक्वल टू ट्वाइस xy. मग ते म्हणताय y डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू 0 काय म्हणे, y डॅश ऑफ 0 म्हणजे f डॅश ऑफ 0 असं असतं, बरं. ते f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, ओके, किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx ऍट x इज इक्वल टू 0 काय म्हणे. याला असं पण लिहू शकतो मी, dy/dx ऍट x इज इक्वल टू 0.
याची व्हॅल्यू काय आहे असं ते म्हणतात. करा रे डेरिव्हेटिव्ह करा बरं. याला मी जर का एक्स समजलं तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो, मान्य, इंटू एक्स थोडी नाही तो, करा त्याचा डेरिव्हेटिव्ह चेन रूलने. एक्स डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह y डॅश, डन. दॅट इज इक्वल टू 2 ॲज इट इज एक्स इंटू वाय, एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह y डॅश प्लस वाय ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, डन. हे असं आहे पहा विषय, नाही का. तर आपल्याला काय करायचं आहे, y डॅश ॲट 0 करायचं नाही का, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 टाकली समजा, एक्सची व्हॅल्यू जर का मी इथे 0 टाकली समजा मुलांना, ओके. तर काय होतं माहिती का, एक्सची व्हॅल्यू जर का मी इथे 0 टाकलं तर तो राहतो लॉग वाय, काय राहतो, लॉग ऑफ वाय राहतो इकडे. एक्सची व्हॅल्यू 0 टाकली म्हणजे हे 0 झालं टोटली. लॉग वाय 0 आहे म्हणजे वायचा व्हॅल्यू 1 आहे, कारण की लॉग 1 0 असतो ना, लॉग 1 हा 0 असतो ना. कम्पेअर केलं तर वायचा व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळतं. म्हणजे तुम्हाला हे समजायचं की जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 आहे ना तेव्हा वायचा व्हॅल्यू 1 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, वायचा व्हॅल्यू 1 टाकायचं. 0 + 1 = 1, म्हणजे हे 1/1 = 1 सोडून द्या, याला तर निग्लेक्ट करा टोटली, बरोबर. एक्सच्या जागी 0 टाकलं तर 0 × 0च राहणार नाही, सोडून द्यायला, प्लस होता ना, वाय × 1, वायचा व्हॅल्यू काय रे 1 होता ना, 1 म्हणजे हे 1 आहे ऍक्च्युली, किती 1 आहे. 2 × 1 = 2 ना यार, हे 2 आहे. वाय डॅश हे 1 इकडे येऊन मायनस झाला, 2 - 1 = 1 ना. सो वाय डॅशचा आन्सर किती असणार आहे, वाय डॅशचा आन्सर किती असणार आहे, आन्सर शुड बी 1, दॅट इज ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे. नाउ सी क्वेश्चन नंबर 19, ओके. क्वेश्चन नंबर 19 मध्ये तुम्ही पहा व्यवस्थित काय मेन्शन केलंय, हे असं काहीतरी फंक्शन आहे. तर याचा dy/dx काढायचं आहे म्हणा. इथे तुम्हाला x एका साईडला आणि y एका साईडला असं मिळत नाही, तुम्ही करून पहा. म्हणजे पाहून वाटतं की हे इम्प्लिसिट टाईपचं फंक्शन आहे. लिहू का फंक्शन पहा, x³ + x²y + xy² + y² = 81 दिले त्यांनी. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस हे पहा, हे u × v आहे बरं, u × v आहे. x² ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह y डॅश प्लस y ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, ओके, प्लस x ॲज इट इज y² चा डेरिव्हेटिव्ह 2y × y डॅश, बरोबर ना, प्लस y² ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 बनतो पहा, बरोबर, प्लस 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 y² चा डेरिव्हेटिव्ह 2y × y डॅश अँड दॅट इज इक्वल टू 81 चा डेरिव्हेटिव्ह असे 0 बनतो. मला वाटतं हे टेक्स्ट बुक मधलेच MCQs आहेत यार, ओके. थोडंसं रिपिटेशन झालं आजच्या लेक्चरमध्ये, बट ठीक आहे यार, काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके. रिपिटेशन पण चांगलंच असतं, जास्त स्पीड वाढते, ओके. इव्हन मी तुम्हाला हे पण सजेस्ट करतो की जे टेक्स्टबुक मधले सम्स तुम्ही केलेले असतात ना एक्सरसाइज मधले, ते परत परत पण पाहिजे असतात आपल्याला, बऱ्याच वेळी रिपीट करायचं असतं, कारण की क्वांटिटी खूप आहे ना न्यूमरिकलची, बरोबर. तर बरेच साऱ्या न्यूमरिकल मधला फर्स्ट स्टेप जनरली विसरायला लागतो आपण. मग काय करायचं असतं, एका रेग्युलर इंटरव्हलमध्ये परत 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 ते सम्स पाहायचे असतात. भलेही सॉल्व्ह नका करू, पाहिलं तरी चालेल, म्हणजे पाहायचं सम आणि इमॅजिन करायचं की फर्स्ट स्टेप काय असला पाहिजे, ओके. आणि जर का तुम्हाला कन्फ्यूज होत असेल फर्स्ट स्टेप, तर मग थोडंसं सॉल्व्ह करून पाहायचं, ओके. तर पहा यार, आता इथे आपल्याला वाय डॅश फाइंड करायचा होता, तर मी एक काम करतो, वाय डॅश वाले इथेच ठेवतो, जरा हे वाय डॅश वाले इथेच ठेवू नाही का, आणि बाकी तिकडे टाकू. पहा वाय डॅश जर का मी कॉमन करेन इथून x² बनणार आहे इथे, ओके. इथे काय रे, वाय डॅश कॉमन केलं तर 2xy, वाय डॅश कॉमन केलं तर 2y, आणि तिकडे सर्व तिकडे सर्व गेले नाही का, 3x² तिकडे गेला -3x², हा तिकडे गेला -2xy, त्याच्यानंतर y² तिकडे गेला -y² बनला. मग सांगा बरं वाय डॅशचा व्हॅल्यू काय बनणार, इथून तिघांमधून मायनस साइन कॉमन करा, यू विल गेट 3x², ओके, प्लस 2xy प्लस y², जस्ट डिवाइडेड बाय, हे तिकडे जाऊन डिवाइड होणार, बरोबर ना. सो x² प्लस 2xy प्लस 2y, मान्य आहे. असं आहे का कुठे ऑप्शन, पहा बरं, पहा ऑप्शन नंबर सी दिसतोय का, ऑप्शन नंबर सी, येस गाइस, ऑप्शन नंबर सी हा आपला इथे नाही, सी नाही आहे यार, काय झोल झाला रे, कुठे काही प्रॉब्लेम झाला का, x² प्लस 2xy प्लस इथे 2y लिहितोय मी, तिथे 3y² कसं काय ऑप्शन नंबर सी मध्ये, जरा बघतोय. मला वाटतं काही करेक्शन तर नाही आहे ना इथं, ओके. न्यूमरेटर इज 3x² 2xy y², ओके, x² प्लस 2xy प्लस 3y² नव्हता पाहिजे, इथे फक्त 2y पाहिजे होता नाही का. मी बघतोय अरे हे 2y बरोबर आहे, 2y × dy/dx, यस 2y × dy/dx, यस यस यस, ठीक आहे यार. इथे करेक्शन आहे, इथे करेक्शन आहे, पहा इथे करेक्शन आहे नाही का. तो 3y² नाही आहे यार, तो 2y असणार आहे, किती 2y असणार आहे फक्त, बरोबर. आणि बाकी ऑप्शन तर कुठे काही मॅच होत नाहीत बहुतेक नाही का. सो डेफिनेटली तो तिथे एक करेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 19 मध्ये ऑप्शन नंबर सी हा आन्सर असणार आहे, बट तो करेक्शन आहे. सी गाईज, लास्ट सम काय म्हणतात, हे तर आपल्याला पाठच आहे यार, हा रिझल्टच पाठ आहे आपल्याला, बरोबर ना. तर इथे जर का x आणि y चं ऍडिशन म्हणजे x + y आणि वरती p आणि q चं जर का ऍडिशन असं असेल, तर बाय डिफॉल्ट dy/dx ला आपण काय लिहित असतो आन्सर, y/x हे असं आपण लिहित असतो, ओके. सो ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे, बरोबर. सो गाईज, हा होता डिफरन्सिएशनचा थर्ड लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन, इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन प्लस DPP नंबर 3 इतकं सर्व केलेलं आहे.
सो आतापर्यंत आपले 3 एक्सरसाइज झाले आहेत पहा डिफरन्सिएशनचे, किंवा असं समजू शकता की चेन रूल, इन्व्हर्स फंक्शनचं डिफरन्सिएशन, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आणि इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्सिएशन इतकं आपण कव्हर केलेलं आहे. ओके, आता आणखीन 2 एक्सरसाइज बाकी आहेत. एक हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असणार आहे आणि एक आहे पॅरामेट्रिक फंक्शनचं डिफरन्सिएशन, जे की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. सो टिल देन बाय एव्हरीवन. अभ्यास करा, थोडंसं स्ट्रेच करा, नाही का. आपलं टार्गेट काय होता? 100%. ओके, इतका स्कोर पाहिजे. सो थोडंफार आता स्ट्रेच करायला लागेल आपल्या स्टडीजला, नाही का. 8 तास, 9 तास, 10 तास मे बी. बरोबर. चलो गाईज, बाय.